या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. देवी भागवत स्कंद 3 अध्याय 1. जन्मेजयाचे व्यासांना प्रश्न. जन्मेजयाने व्यासांना विचारले, भगवान, तुम्ही ज्या देवी यज्ञाचे वर्णन केले ती देवी कशी उत्पन्न झाली? ही अंबा म्हणजे कोण? तिचे स्वरूप कसे आहे? तिचा यज्ञ कसा असतो आणि तिचा गुण कोणता? ती केव्हा आणि कशाकरता प्रकट झाली? हे दयाळा, तुम्ही सर्वज्ञ आहात, तेव्हा ह्या यज्ञाचा शास्त्रोक्त विधी मला सांगा. तसेच या ब्रह्मांडाची उत्पत्ती का व कशी झाली तेही सविस्तरपणे सांगा. तुमच्या एवढे ज्ञान कुणालाच नाही. आणखी मी असे ऐकले आहे की ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र या 3 देवताच निर्मिती, पालन आणि संहार करतात. हे तिघेही स्वतंत्र आहेत की ते परतंत्र आहेत ते मला सांगा. त्यांनाही मरण येते की ते सच्चिदानंद रूप आहेत? अधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक जी दुःखे असतात ती त्यांच्या वाट्याला येतात किंवा नाही? ते देवाधिपती कालाधीन आहेत की नाहीत? ते केव्हा व कुणापासून जन्मले ही पण माझी एक शंका आहे. त्यांना आनंद, दुःख, झोप, आळस असते की नाही? आमच्यासारखे 7 धातूंचे शरीर त्यांचे पण आहे काय? नसेल तर मग त्यांची शरीरे कोणत्या द्रव्यापासून बनली आहेत आणि त्यांचे वेगळे असे गुण कोणते? त्यांना आयुष्य किती असते? ते खातात काय? त्यांचे राहण्याचे ठिकाण कुठे आहे व त्यांचे महत्त्व काय? हे ब्राह्मणराज, या सर्व गोष्टी तपशीलवार ऐकण्याची मला इच्छा आहे. व्यास म्हणाले, राजा, या तिघांची उत्पत्ती कशी झाली हा तू विचारलेला प्रश्न मोठा गूढ आहे. मीही एकदा असाच विचारचक्रात सापडलो असताना याच शंका त्यावेळी नारदांना विचारल्या होत्या. त्यांनी या प्रश्नाचे जे स्तिमित करणारे उत्तर दिले ते सांगतो. कोणे एके दिवशी मी गंगेच्या काठी शांतपणे बसलो होतो. अचानकपणे तेव्हा माझ्याकडे नारद मुनी प्रकट झाले. त्यांना पाहून मला फारच आनंद झाला आणि त्यांच्या चरणांना वंदन करून मी उभा राहिलो. त्यांनी मला बसायची आज्ञा केली. तेव्हा मी त्यांच्यासमोर बसलो. त्या रमणीय वेळी एकांत होता आणि रेशमासारख्या मृदू वाळूत आम्ही दोघेच होतो. मी नारदांना क्षेमकुशल विचारले. प्रथम औपचारिक बोलणे झाल्यावर मी त्यांना प्रश्न केला की मुनिराज, हे अखिल ब्रह्मांड कुणी निर्माण केले? हे नाशिवंत आहे की अविनाशी आहे? बरे, निर्माण करणारा एक आहे की अनेक आहेत? कुणीतरी करता असल्याविना कार्य घडते ही गोष्ट असंभव वाटते. तेव्हा या चित्रविचित्र विश्वाच्या पसाऱ्यात सापडून कोट्यावधी शंकांमध्ये बुडालेल्या मला आता तुम्हीच तारा. कारण कुणी म्हणतात की शंकर हाच प्रलय आणि उत्पत्ती या विरहित आहे, म्हणून तोच मूळ कारण आहे. हा महादेवच त्रिगुणात्मक व परमशुद्ध आहे व तोच सृष्टीचा निर्माता आणि विनाशक आहे. कुणाकुणाला असे वाटते की सर्वांचा आधी विष्णू आहे. सर्व शक्तियुक्त असा परमात्मा ते त्यालाच समजतात. तो सर्वव्यापक, अनादिनिधन, हरिभोग देणारा, मोक्ष देणारा, शांत आणि विश्वासाठी शरण जाण्यास योग्य आहे. तर कुणाचे असे मत आहे की ब्रह्मदेव हाच या सृष्टीचा मूळ कारण आहे. चराचराची निर्मिती करून त्याला चालना तोच देतो. देवांचा स्वामी, 4 तोंडे असलेला आणि नाभिकमळातून जन्मलेला असा तो अविनाशी प्रभू, सत्यलोक निवासी, सर्व लोक निर्माण करणारा आहे. वेदांचे पुरस्कर्ते सूर्याला सृष्टिकर्ता मानतात.
तिन्ही त्रिकाळ एक चित्ताने त्याचीच स्तोत्रे गातात. कुणी लोक देवराज इंद्राला त्रैलोक्यस्वामी मानून यज्ञ करून त्याला भजतात, सोमरसाचे प्राशन करतात. तर वरुण, चंद्र, अग्नी, हवा, यम, कुबेर, गणपती आणि गजवदन अशा हिरंबालाच सर्व कार्यसिद्धी करणारा असा मानतात. काही ज्ञानी गुरु भवानीलाच सर्वार्थदायिनी मानतात. ती आदिमाया, महाशक्ती, प्रकृती पुरुषात्मिका, ब्रह्मापासून अभिन्ना, सृष्टीनिर्माती आणि संहारकारिणी, सर्व देवांची आणि चराचरांची जन्मदात्री माता, अनादिनिधना, नित्यपूर्णा, सर्व कणकणाला व्यापून राहणारी, गुणमयी, कल्याण स्वरूपा स्वामिनी, वैष्णवी, शांकरी, ब्राह्मी, वासवी, वारुणी, तसेच वाराही, नारसिंही, महालक्ष्मी, वेदमाता, एकमेव संसारातून तारून देणारी विद्या, सर्व दुःखांचा नाश करणारी व आठवण करता क्षणीच सर्व कामना पूर्ण करणारी आहे. तो मोक्ष देतो आणि विलासी लोकांना भोग पण देतो. ती स्वरूप त्रिगुणांपेक्षा वेगळे आहे, तरीही ती गुणांचा विस्तार करते. ती गुणांवेगळी जशी आहे तशीच गुण स्वरूपाही आहे. त्यामुळे फलार्थी लोक तिचेच ध्यान करतात. काही ऋषींच्या मताप्रमाणे निरंजन, आकाररहित, निर्लेप व निर्गुण आणि व्यापक असे ब्रह्म नावाचे तत्व आहे आणि तेच सर्वांचा कर्ता आहे. वेदात आणि उपनिषदात त्याला तेजोरूप म्हटले आहे. त्याचेच वर्णन करताना त्याला हजारो मस्तकांचा, हजारो डोळ्यांचा, हजारो हातांचा, कानांचा व हजारो पायांचा असे म्हटले आहे. हे जे विराट असे आकाश आहे ते विष्णूचे एक पाऊल आहे आणि त्याला ज्ञानी लोक निर्मल शांत विराज म्हणतात. काही जणांना असे वाटते की पुरुषोत्तम हाच सर्वश्रेष्ठ आहे. काहींचे मत असे आहे, या ब्रह्मांडाचा करता असा कुणीच नाही. हे सर्व ब्रह्मांड कुणा एकाच्या अधीन नाही. हे अचिंत्य असे जग कुणाचीही निर्मिती नाही, तर ते आपोआपच व स्वाभाविक आहे. जो पुरुष आहे तो काही करीत नाही, पण प्रकृती मात्र क्रियाशील असल्यामुळे ती सर्व घडामोडी करते. ही सर्व सांख्य व कपिल आदी मुनींची मते झाली. इतर अनेकांचे तर्क पुन्हा वेगळेच आहेत. असा हा सर्व प्रकार पाहून माझे चित्त गोंधळून जाते. धर्म आणि अधर्म यांचा विचार करून मग अस्थिर होते. धर्माची व्याख्या कोणती आणि अधर्म म्हणजे तरी काय याचे काही निश्चित असे स्वरूप नाही. देव हे सत्वगुण संपन्न व धर्माने वागत असतानाही पापी दैत्यांकडून छळले जातात. तर मग धर्माची व्यवस्था कुठे राहिली? माझे वंशज जे पांडव ते सदाचारी असून धर्मानुसार वागणारे होते, तरीही नेहमी त्यांच्या वाट्याला दुःखच आले. धर्माचे पालन केल्याचा असा विपरीत परिणाम झाला, तर मग धर्माचे महत्त्व कोणते? माझे चित्त तर अशा विचारांनी भयभीत होते. हे महामुनी, तुम्ही समर्थ आहात म्हणून माझे सर्व संशय तुम्हीच मिटवून माझे मन निशंक करा. मी मोहरूप समुद्रात गटांगळ्या खात आहे, तेव्हा ज्ञानरूप जहाजाच्या द्वारे मला संसार सागराच्या पलीकडे न्या. अध्याय 2 व्यासांच्या प्रश्नांना नारदांचे उत्तर. व्यास म्हणाले, हे कुरुश्रेष्ठा, जे तुझ्यासमोर प्रश्न आहेत तेच मीही विचारले असता नारदांनी जे उत्तर दिले ते सांगतो. नारद म्हणाले, व्यास महर्षी, आता मी कसे सांगू? अहो, पूर्वी मी सुद्धा अशाच संशयाच्या चक्रव्यूहात सापडलो होतो. त्यावेळी मी महातेजस्वी अशा पित्याकडे म्हणजेच ब्रह्मदेवाकडे गेलो आणि आता तुम्ही जे प्रश्न मला विचारले ते मी त्यांना विचारले. मी विचारले,
पिताजी, हे सर्व ब्रह्मांड तुम्ही उत्पन्न केले की विष्णूने, किंवा हे कर्तृत्व रुद्राचे आहे? तेव्हा मला सत्य काय ते सांगा. त्याचप्रमाणे कुणाची आराधना करावी आणि सर्वोत्कृष्ट असा प्रभू कोणता आहे? मी या मोह संसारात अडकलो आहे, तरी माझा संशय दूर करा. शंकेमुळे चित्त चंचल होते व शांती मिळत नसते. तीर्थस्थाने, देव, अगर इतर साधनात मन रमत नाही, परमतत्व जाणले नाही, तोपर्यंत शांती मिळण्याचे नावच नको. अनेक ठिकाणी विखुरलेल्या चित्ताला शांती कुठून मिळणार? मी कुणाला भजावे, कुणाला पूजावे, कुणाचे पूजन करावे, कुणाचे स्मरण करावे, कुणापाशी जावे आणि कुणाचे स्तवन करावे? मी सर्वेश्वर कोण हे तर जाणतच नाही. या माझ्या प्रश्नांवर ब्रह्मदेवांनी उत्तर दिले ते असे: माझ्या पुत्रा, तुझा प्रश्न फार अवघड आहे. याचे निश्चयात्मक उत्तर विष्णूही देऊ शकणार नाही, तर मी काय सांगणार? पण तू बुद्धिमान आहेस, तेव्हा थोडे सांगतो. जे लोक आसक्त आहेत त्यापैकी कुणालाही हा प्रश्न उलगडणार नाही, परंतु जो विरक्त व निरहंकारी असेल त्याला मात्र याचा उलगडा होणे शक्य आहे. असो, पूर्वी एकदा कल्पांताच्या वेळी हे सर्व चराचर जगत नष्ट होऊन सर्वत्र फक्त महासागर होता. तेव्हा पंचभूते व तन्मात्रा निर्माण झाल्या आणि त्यातून एक कमळ उगवले आणि त्या कमळात माझा जन्म झाला. त्यावेळी सूर्य, चंद्र, वृक्ष, पर्वत काहीच नव्हते. तेव्हा त्या कमल केसरातच बसून मी विचार करू लागलो, मी कुणापासून जन्मलो? माझा जन्मदाता, पालन करता, अगर संहार करता कोण बरे असेल? जमीन तर कुठेच दृष्टीला पडत नाही, मग हे पाणी कशाच्या आधारावर टिकले आहे? परंतु ज्या अर्थी हे कमळ उगवले आहे त्या अर्थी त्याच्या मुळापाशी चिखल असायलाच पाहिजे आणि तिथे जमीन सुद्धा अवश्य असेल. असा विचार करून मी त्या कमळाच्या देठाच्या आधाराने त्या पाण्यात उतरलो. मी 1000 वर्षांपर्यंत पुढे पुढे चालतच होतो, तरीही जमिनीचा कुठेच पत्ता लागत नाही. त्यावेळी अशी आकाशवाणी ऐकू आली की तप कर, तप कर. तेव्हा मी 1000 वर्ष तपश्चर्या केली. तपश्चर्या करीत असतानाच दुसऱ्यांदा आकाशवाणी झाली की उत्पन्न कर. ते शब्द ऐकून मी संभ्रमात पडलो की काय उत्पन्न करायचे व कसे उत्पन्न करायचे. अशा अवस्थेत असतानाच 2 महाभयंकर असे मधु व कैटभ नावाचे 2 राक्षस आले. माझ्याबरोबर ते युद्ध करणार ही गोष्ट माझ्या लक्षात तेव्हाच आली आणि मी घाबरलो. तेव्हा मी कमळनाळेच्याच आधाराने पुढे गेलो आणि पाहतो तर काय, एक अत्यंत तेजस्वी असा पुरुष दिसला. त्याचे शरीर ढगांप्रमाणे निळ्या रंगाचे होते. कमरेला पितांबर वस्त्र होते. तो शेषशय्येवर पहुडलेला होता आणि त्याच्या गळ्यात वनमाळा होत्या. त्याला 4 हात होते आणि हातात शंख, चक्र, गदा व कमळ अशा 4 गोष्टी होत्या. तो त्या शेषावर अतिशय शांतपणे गाढ झोपी गेला होता. योग निद्रेने घेरलेल्या अशा त्या अच्युत पुरुषाला पाहिले आणि नारदा, कसे सांगू, मी अतिशय काळजीत पडलो. आता जीव वाचवण्यासाठी काय करावे? त्यावेळी मी त्या योग निद्रेलाच हाक मारली. तेव्हा ती देवी त्याच्या शरीरातून बाहेर पडून आकाशात अधांतरी उभी राहिली. तिचे सौंदर्य कल्पनातीत होते आणि तिच्या अंगावर तेजस्वी असे अलंकार होते. ती देहातून निघून जाताक्षणी तो जनार्दन उठून बसला. त्याने 2 राक्षसांशी 5000 वर्षांपर्यंत युद्ध केले व शेवटी आपली मांडी विस्तारून त्यावर त्या दोघांचा वध केला. त्याचवेळी तिथे भगवान रुद्र येऊन दाखल झाले. आम्हा तिघांनाही आकाशात त्या देवीचे दर्शन झाले. आम्ही तिची स्तुती केली. तेव्हा ती परमाशक्ती बोलती झाली, तुम्ही तिघे नित्य जागृत राहून तुम्हाला नेमून दिलेली कामे करा. हे 2 राक्षस तर मारले गेलेच आहेत,
तेव्हा आता सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहाराचे कार्य सुरू करा. स्वतःसाठी राहण्याची स्थाने बनवा आणि सुखाने राहा. आपापल्या अधिकाराप्रमाणे 4 प्रकारच्या प्रजा निर्माण करा. ब्रह्मदेव म्हणाले. अशा प्रकारचे तिचे मधुर भाषण ऐकल्यावर आम्ही तिला विचारले की अंगी सामर्थ्य नसताना प्रजा कशी निर्माण करणार? सर्वत्र पाणीच पाणी आहे आणि जमिनीचा कुठेही ठाव ठिकाणा नाही. पुन्हा जीव, त्रिगुण, पंचतन्मात्रा आणि इंद्रिये या गोष्टीही आमच्यापाशी नाहीत, तर हे घडावे तरी कसे? तेव्हा ती हसू लागली. तेवढ्यात आकाशातून एक विमान येऊन उतरले. ती म्हणाली, देव हो, तुम्ही या विमानात बसा. अरे विधी हरिहरांनो, आज मी तुम्हाला एक अद्भुत अशी गोष्ट दाखवते. आम्ही तिघांनी माना डोलवल्या आणि त्या विमानात शिरलो. ते विमान रत्ने व मणी यांनी सुशोभित होते. कुठून तरी मंजूळ असा किणकिणाट ऐकू येत होता. त्या विमानात आम्ही तिघेही निशंकपणे बसलो. आम्ही व्यवस्थितपणे बसलो हे पाहून त्या देवीने आपल्या शक्तीने ते विमान चालवले. अध्याय 3. देवीच्या अपरंपार वैभवाचे दर्शन आणि विष्णूला तिला पाहून पूर्वीचे पुनस्मरण. ब्रह्मदेवाने आपले कथन पुढे चालू केले. ते विमान मनोवेगाने निघाले व क्षणार्धात एका नवीन ठिकाणी आम्ही जाऊन पोहोचलो. तिथे प्रलय जलाचा मागमूसही नव्हता. आम्हाला मोठे नवल वाटले. तिथे फळांनी लगडलेल्या वृक्षांवर कोकिळा गात होत्या. जमीन, पर्वत, बागा अतिशय मनोहर होत्या. नद्या, विहिरी, तलाव, झरे, पुरुष व स्त्रिया सर्व काही होतं. यज्ञशाळा, गोपुरे, घरे, रस्ते यांनी ते नगर नटलेले होते. ते पाहत असतानाच आमच्या मनात आले, अरे हा तर स्वर्ग आहे. एवढा विलक्षण स्वर्ग कुणी बरे निर्माण केला असावा? तिथे आम्हाला शिकारीसाठी बाहेर पडणारा इंद्र दिसला. आम्हाला असे दीडमूड झालेले पाहून जगदंबेने पुन्हा मनोवेगाने विमान चालवले आणि पुन्हा निमिषार्धात आम्ही एका निराळ्याच देशात जाऊन पोहोचलो. तिथे नयन मनोहर असे नंदनवन होते. एका पारिजाताच्या झाडाखाली कामधेनू उभी होती व तिच्याजवळच 4 सुळे असलेली हत्तीही होता. शिवाय मेनका आदी करून अप्सरांचे थवेच्या थवे आनंदाने हसत नाचत गात फिरत होते. शेकडो यक्ष, गंधर्व, विद्याधर दिसले. तेही मंदार वाटिकेत शांत फिरत होते. तिथे इंद्राणीसह इंद्र पाहिला. वरुण, सूर्य, अग्नी, कुबेर, यम इतर देवतांनी भरलेला तो स्वर्ग बघून आम्ही चकित झालो. तेव्हा भोयांनी खांद्यावर घेतलेल्या एका पालखीत बसून प्रसन्न असा देवराज बाहेर आला. आम्ही असे आश्चर्यात पडलेलो असतानाच पुन्हा विमान उडाले. ते एका ब्रह्मलोकात जाऊन उतरले. तिथे एक निराळाच कोणीतरी ब्रह्मदेव असल्याचे पाहताच नारायणाला मोठेच नवल वाटले. त्या ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये सर्व वेद सर्व अंगांसहित व पूर्ण रूपाने उपस्थित होते. समुद्र, नद्या, पर्वत, नाग व सर्प होते. तेव्हा केशव व शिव यांनी विचारले, हा नवीनच ब्रह्मदेव कुठला? तेव्हा मी उत्तर दिले की मला ठाऊक नाही. हे ईश्वरांनो, मी कोण आहे, हा कोण आहे, हा मला भ्रम झाला आहे. खरेच मला तर काही सुद्धा कळेनासे झाले आहे. एवढे शब्द मी बोललो. पुन्हा विमान वाऱ्याच्या वेगाने निघाले. ते यक्षगणांनी भरलेल्या एका रम्य कैलासावर जाऊन उतरले. तिथे मनोहर अशा बागा होत्या. त्यात पोपट, कोकिळा कुंजन करीत होत्या. वीणा वगैरे वाद्य वाजत होती. तो आवाज कल्याणकारक व सुखदायक होता. तेवढ्यात आतून बैलावर बसलेला व 5 मुखांचा, मस्तकावर अर्धचंद्र असलेला आणि 10 हात व 3 डोळ्यांचा शंकर बाहेर आला. वाघाच्या चामड्याचे वस्त्र व हत्तीच्या कातड्याचे उपवस्त्र त्याच्या अंगावर होते आणि कार्तिकेय व गणपती त्याच्या दोन्ही बाजूंना होते.
आणखी नंदीसहित असंख्य गण जय जयकार करीत चालत होते. नारदा तो कोणी निराळात शंकर पाहताच आम्ही थक्कच झालो. तेवढ्यात आमचे विमान पुन्हा उडाले ते वैकुंठात विष्णू मंदिरापाशी आले. तिथे तर आम्ही अलौकिक असे वैभव पाहिले. तिथे फार मोठे महात्मे होते. तेवढ्यातच अळशीच्या फुलांसारख्या कांतीचा, पितांबरधारी, 4 हातांचा व दिव्य अलंकारांनी नटलेला असा राजीव नयन विष्णू पाहिला. त्याच्या बाजूला लक्ष्मी पंख्याने वारा घालीत उभी होती. त्या पुराणपुरुष विष्णूला पाहताच आम्ही आश्चर्याने अवाक झालो. आम्ही तिघे एकमेकांकडे पाहतच राहिलो. विमानाने पुन्हा उड्डाण केले आणि एका लाटांनी भरलेल्या अमृत सागरात आले. त्यात जलचर प्राणी होते. मंदार व पारिजाताची झाडे, अनेक तऱ्हेच्या जमिनी आणि विचित्र पदार्थांनी भरलेले एक मोठे बेट तिथे होते. हिरे, मोती, अशोक, बकुळ अशी झाडे होती. हंस, कारंड व बगळे तसेच केतकी, चाफा यांच्या बागा होत्या. एक अलौकिक असा सुगंध त्या ठिकाणी दरवळत होता. कोकिळांचे कुंजन आणि भुंग्यांचा गुंजारव चालू होता. त्या बेटामध्ये एक शिवाच्या आकाराचा सुंदर पलंग आम्ही विमानातूनच पाहिला. इंद्रधनुषी सप्तरंगाच्या त्या पलंगावर एक सौंदर्यवती बसली होती. तिने अंगावर लाल फुलांच्या माळा, लाल वस्त्रे धारण करून लाल रंगाचे ओटणे लावलेले होते. तिचे विजेप्रमाणे तेजस्वी लाल डोळे, लाल मानकासारखे दात, करोडो लक्ष्मींना ओवाळून टाकाव्या असं सूर्यबिंबासारखे आरक्त स्वरूप. तिने हाती पाश व अंकुश धारण केले होते. री री असे गुंजन करीत पक्षी तिच्या भोवती रुंजी घालीत होते. ती सर्व प्रकारचा साज शृंगार केलेली, विशाल असे 2 स्तन मिरवणारी, हास्यवदना, अरुण वर्णाची करुणेची मूर्ती, पुष्कळसे अलंकार घातलेली होती. सोन्याची कुंडले व बाजूबंद, तसेच श्रीचक्राकार कर्णभूषणे आणि शिरावर मुकुट होता. ती हृदयातील प्राणशक्तीसारखी तेजस्विनी होती. अनेक सख्या, अनंग कुसुमा व इतर देवी तिच्या अवतीभोवती उभ्या राहून भुवनेश्वरी, महेश्वरी अशा तिच्या नावांचा जय जयकार करत होत्या. षटकोनाच्या मधोमध यंत्रराजावर बसलेल्या त्या देवीला पाहताच आम्ही अचंबित झालो. ही सुंदरी कोण? हिचे नाव काय असावे? ही इथे का राहते? या सर्व गोष्टी कशा समजतील? लांबून सुद्धा हिचे हजारो बाहू, डोळे, चेहरे हे फारच मनोहर दिसत होते. ही कुणी अप्सरा, देवश्री अगर गंधर्वी तर वाटत नाही. तर मग ही खरोखर कोण असावी असा विचार आम्हाला पडला. त्याचवेळी त्या हास्यवदनेला पाहताना विष्णूला एकाकी आठवण झाली. तो म्हणाला, अरे ही भगवतीच आपल्या सर्वांची मूळ कारणरूपा आहे. हीच ती अविनाशी अशी महाविद्या व महामाया प्रकृती. अल्पबुद्धी लोकांना ही समजणे कधीच शक्य नाही, पण योगमार्गाने मात्र जाणता येईल. हीच इच्छा, कामना आणि नित्यानित्य स्वरूपिणी होय. ही विश्वेश्वरी, वेदगर्भा, विशालाक्षी, सर्वांची आदी ईश्वरी शिवा कमनशिबी लोकांना मात्र सेवा करण्यास अशक्य अशी आहे. ही सर्व विश्वाला खेळवते आणि प्रलयकाळी सर्वांना बीजरूपाने स्वतःमध्ये विलीन करून घेते. अरे ही सर्व बीजमयी आहे. पहा तर खरे, कितीतरी असंख्य विभूती हिच्याजवळ उभ्या आहेत. ही दिव्य अलंकार लेवून आणि दिव्य सुगंध लावून त्यांची काळजी घेत आहे. आज खरोखर आमचे भाग्य उजळले, कारण हिचे पवित्र दर्शन घडले. आम्ही पूर्वी आचरलेल्या तपाचेच हे फळ आहे. नाहीतर असा दर्शनाचा योग कुठून आला असता? जे पुण्यवान तपस्वी असतात त्यांनाच असे दर्शन होते. या भगवती कल्याणी देवीला प्रपंचासक्त जीव पाहू शकत नाही. हीच ती पुरुषाची सहचारिणी प्रकृती आहे.
त्या परमात्म्यासाठीच ही ब्रह्मांडाची उभारणी करते. हे देवांनो, ही अखिल ब्रह्मांडाची दृष्टी आहे. हीच सर्वांची मूळ कारण रूपा महेश्वरी शिवा होय. आम्ही आणि इतर सर्व देवदेवी हिच्या लाखाच्या अंशा एवढे पण नाही. मी प्रलय समुद्रात लहान मूल होऊन पडलो होतो आणि पायाचा अंगठा तोंडात धरून चोखत होतो व खेळत होतो, तेव्हा हिलाच पाहिली होती. हिनेच माझे त्यावेळी लालन पालन केले, अंगाई गायली आहे. हीच आपणा सर्वांची आई आहे. मला जे ज्ञान झालेले आहे त्यानुसारच मी सत्य तेच सांगत आहे. हीच आपल्या सर्वांची आई आहे. अध्याय 4. देवीची विष्णूने केलेली स्तुती. ब्रह्मदेव म्हणाल्या, इतके सांगून विष्णू पुनश्च बोलला, आपण सर्व हिच्यासमोर जाऊ या आणि तिला नमन करूया. ही श्रेष्ठ महामाया आम्हाला वर देईल. समजा हिच्या सेविकांनी जर आम्हाला अडवले तर तिथेच थांबून आपण भक्तिपूर्वक स्तुती गायन करू. हे असे विष्णूचे मत ऐकून आम्ही तिघेही विमानातून उतरून आनंदाने पुढे गेलो. ओम असा उच्चार करीत आम्ही जाऊन तिच्या दरवाजासमोर उभे राहिलो. त्या देवीने आम्हाला पाहून स्मितहास्य केले आणि त्याच क्षणी आम्ही तिघेही स्त्रिया झालो. आम्हाला सुंदर स्त्रीरूप मिळाले व अंगावर आभूषणे झळकू लागली. मग आम्ही तिच्या अगदी जवळ गेलो. ती कृपादृष्टीने आम्हाला न्याहाळत होती. आम्ही हात जोडून पुढे झालो व एकमेकांना पाहू लागलो. अनेक रत्न जडविलेले असे कोटी सूर्याप्रमाणे लखलखीत असलेले तिच्या पायांखालील आसन आम्ही पाहतच राहिलो. हजारो दासी चित्रविचित्र रंगाची वस्त्रे नेसून देवीची सेवा करीत होत्या. कुणी गात होत्या, कुणी नाचत होत्या, कुणाच्या हाती वाद्य होती तर कुणी उपासना करीत होत्या. नारदा, यापेक्षाही जे मोठे आश्चर्यकारक दृश्य पाहिले ते ऐक. त्या देवीच्या पायांच्या बोटांच्या नखात सर्व चराचर ब्रह्मांड होते. त्यात विष्णू, रुद्र, वायू, सूर्य, अग्नी, यम, वरुण, त्वष्टा, कुबेर, इंद्र, पर्वत, महासागर, नद्या, गंधर्व, अप्सरा, विश्वावसू, चित्रकेतू, श्वेत, चित्रांगद, नारद, तुंबरू, हा, हो, अश्विनी कुमार, वसु, सिद्ध, वसाध्य, पितर, शेष, आदी करून नाग, किन्नर व भुजंग, राक्षस हे सर्व होते. याखेरीज वैकुंठ, सत्यलोक, कैलास हे सर्व तिच्या त्या नखात होते. कमळात बसलेला मी, विष्णू आणि ते दोघे मधुकैटभ राक्षसही होते. मला कळेच ना की मी हे काय पाहत आहे. विष्णू व शंकर यांची अवस्था माझ्यापेक्षा वेगळी नव्हती. तेव्हा मात्र आमच्या अंतःकरणात प्रकाश पडला की हीच ती विश्वाला जन्म देणारी आई. आम्ही असे तिथे 100 वर्षांपर्यंत राहत होतो. तिच्या दासींनी सुद्धा आम्हाला त्यांच्यात सामावून घेतले. एकदा विष्णूने त्या भुवनेश्वराची स्तुती गाण्यास आरंभ केला. तो बोलू लागला, हे प्रकृती विधाती, कल्याणी, कामदे, रुद्धिकरे, सिद्धिरूपिणी, सच्चिदानंद रूपिणी, संसार तारिणी, पंचकृत्य विधाती अशा भुवनेश्वरी, तुला आम्ही वारंवार नमस्कार करतो. सर्वांची आधार रूपिणी आणि गुप्त रूपात राहणाऱ्या तसेच अर्धमात्रेची अर्थरूपा व हृदयात राहणारी प्राणशक्ती स्वरूपा देवी, तुला माझे पुन्हा पुन्हा नमस्कार असोत. मला आता पूर्णपणे कळून चुकले की हे सर्व जग तुझ्याच आधाराने उभे आहे. तूच याची निर्मिती आणि लय करणारी आहेस. हे अशा प्रकारचे सामर्थ्य फक्त तुझेच आणि तुझा प्रभाव पण फार महान आहे. निश्चितपणे तूच सर्व लोक स्वरूप आहेस. या सत आणि असत जगाचा विस्तार तूच करतेस आणि पुरुषाला तो तू दाखवतेस.
तू 16 तत्वांचे स्वरूप घेतेस व 7 लोकही वसवते. खरोखरच एखाद्या जादूगाराप्रमाणेच हा तुझा मनोरंजनासाठी उभारलेला सर्व खेळ वाटतो. प्रत्येक वस्तूंच्या अंतरंगात तूच आहेस आणि त्या सर्वांना चालना देतेस. शक्तीविना कोणतेही कार्य पुरुषाकडून होणेच असंभव आणि म्हणूनच ज्ञानी पण असेच सांगतात. प्रत्येक वस्तू ही नाव आणि आकार या 2 गोष्टींनी युक्त असते आणि नावही तू तसेच रूपही तूच, म्हणून तुझी गती अबाधित अशीच आहे. तू तुझ्या प्रभावाने सर्व चराचराला आनंदी करतेस, सर्वांना प्रकट करतेस आणि कल्पांताच्या वेळी सर्व काही नष्ट करून टाकतेस. अशा तुझ्या वैभवाचा ठाव तरी कधी कुणाला लागेल? तूच मधुकैटभांपासून आमचे संरक्षण केलेस आणि ब्रह्मांडाचा विस्तार करवून घेतलास. आम्हाला सुखी केलेस आणि तुझ्या दर्शनाचा प्रभाव फार मोठा आहे. मी रुद्र आणि ब्रह्मा किंवा दुसरा कोणीही तुझे अनंत स्वरूप जाणू शकणारच नाही. आम्ही याच ब्रह्मांडात दुसरेच ब्रह्मा, विष्णू व शंकर हे पाहिले, तर मग अशी ब्रह्मांडे तरी किती असतील आणि त्यात किती विधी हरिहर असतील हे तुलाच माहीत. तेव्हा आता मी एवढेच मागतो की तुझे हेच रूप माझ्या अंतरंगी असावे, मुखात अविरत तुझेच नाम वसावे आणि तुझ्या शुभचरणांचे दर्शन नित्य घडावे. आम्ही तुला आमची स्वामिनी मानतो, तसेच तूही आम्हाला आपले दास समज. आपला मायलेकरांचा संबंध नित्य असाच असू दे. हे जगदंबे, या सर्व विश्वाची उत्पत्ती तूच करतेस आणि तूच जाणतेस आणि अंतिम गती तूच जाणतेस. तेव्हा तुझ्या पुढे आम्ही काय बोलावे? तूच तुला जे योग्य वाटेल ते कर. सर्व असे म्हणतात की ब्रह्मा निर्माण करणारा, विष्णू पोषण करणारा आणि रुद्र संहार करणारा, परंतु देवी ही गोष्ट खरी नाही. तूच प्रेरणा देऊन आमच्याकडून या सर्व गोष्टी करून घेतेस. ही वस्तुस्थिती आहे. हे धात्री, तुझ्या आधारशक्तीनेच तू या चराचर विश्वाचे धारण करतेस. पृथ्वी करीत नाही. सूर्याला तेज सुद्धा तुझपासूनच मिळते. अदृश्य राहून तूच हे सर्व जग चालवित असते. तुझ्याच सत्तेमुळे मी ब्रह्मा आणि शंकर पुन्हा पुन्हा जन्माला येत असतो. मग इंद्र वगैरे इतर देवता अमर कसे बरे असतील? तूच विश्वाची जननी, कायमपणाने राहणारी आणि सनातन प्रकृती आहेस. हे भवानी, तूच या पुरुषावर दया करतेस हे मी आता जाणले आहे. जर असे नसेल तर मग माझे खरे स्वरूप मला कळणारच नाही आणि मग मीच प्रभू, अनादी ईश्वर आहे असा अहंकार मला होईल. बुद्धिवंताची बुद्धी ती तूच होय. शक्तिमानाची शक्ती ती तूच आहेस. तूच कीर्ती, तेज, तुष्टी, लक्ष्मी आणि ज्ञान देणारी आहेस. वेदांचे मूळ जे गायत्री ते तूच. तसेच स्वाहा, स्वधा, गुणमयी, अर्धमात्रा वगैरे सर्व काही खरोखर तूच. देवादिवाकांच्या संरक्षणासाठी वेदशास्त्रे तूच निर्मिलीस. या प्रपंचाची अशी चित्रविचित्र रचना करण्यामागचा तुझा खरा हेतू मात्र प्रत्येक जीवाला मुक्ती देणारा आहे. खरे पाहू गेल्यास जसा समुद्राच्या पानावर लाटा उठतात, तसेच अविनाशी अशा ब्रह्मातून हे जीव उत्पन्न होतात. त्यांना मुक्ती मिळवून देण्याकरता हा सर्व खटाटोप तू करीत असतेस. या तुझ्या खेळाचे ज्याला ज्ञान होते त्याला मात्र मग तुझे खरे स्वरूप कळते व या विश्वरूपी नाटकाचा त्याच्यापुरता शेवट होतो. या भ्रमरूपी समुद्रातून बाहेर काढणारी केवळ तूच आणि म्हणूनच हे अंबिके, मी तुला सदोदित शरण आहे. हा काल खोटा असून दुःखदायक मात्र आहे. तेव्हा तू मला सुखदुःख रहित कर आणि माझे रक्षण कर. हे महाविद्यादेवी, तुला मी नमस्कार करतो आणि प्रार्थना करतो की सर्वार्थदायिनी शिवे तू मला खरेखुरे ज्ञान दे. अध्याय 5.
शंकर व ब्रह्मदेव यांनी केलेली देवीची स्तुती. ब्रह्मदेव पुढे म्हणाला, अशा तऱ्हेने विष्णूने देवीचे स्तवन केल्यावर रुद्र पुढे होऊन हात जोडून उभा राहिला. तो तिला सांगू लागला, देवी, विष्णू व ब्रह्मदेव दोघेही जर तुझ्यापासून जन्मलेले आहेत तर मीही तुझ्याचपासून झालो आहे. तू सर्व लोकांची रचना करण्यात चतुर आहेस. पृथ्वी, पाणी, हवा, आकाश व अग्नी हे सर्व तूच आहेस. शिवाय सर्व ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी व अहंकार ही तुझीच रूपे आहेत. जे असे म्हणतात की हे जग विधिहरिहरांनी रचले आहे, त्यांना ही वस्तुस्थिती ठाऊक नाही की हे तिन्ही देव तूच निर्माण केलेले आहेत व तुझ्या आज्ञेप्रमाणेच ते सकल चराचराची निर्मिती करीत असतात. जर भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश यांच्या संयोगानेच केवळ जग उत्पन्न झाले असते तर तुझ्या चेतनेशिवाय ते जिवंत कसे राहिले असते. तर ब्रह्मा, विष्णू व शंकर यांच्या कल्पनेतून निर्माण झालेले हे जग आणि त्यातील नानाविध प्राण्यांच्या चाललेल्या क्रीडा हा सर्व तुझाच विलास आहे. तूच हे सर्व असल्यामुळे अंती प्रलयकाळी तू स्वतःमध्ये विरून जातेस. देवी अंबे, जगत उत्पन्न करण्याची इच्छा केली म्हणून मी, विष्णू आणि ब्रह्मदेव यांना कर्तेपणा मिळाला. पण तुझ्या पदकमळातील रजाचा केवळ एक कण मिळाल्याची ही किमया आहे. तू जर दयाळू झाली नसतीस तर मी तमोगुणाने, ब्रह्मा रजोगुणाने आणि विष्णू सत्वगुणाने परिपूर्ण झालाच नसता. तसेच हे चित्रविचित्र जीवांनी खच्चून भरलेले जग पाहिल्यावर कुणालाही असेच वाटेल की तू पक्षपात करणारी आहेस. नाहीतर एक मंत्री, एक राजा, कुणी सेवक तर कुणी श्रीमंत, कुणी दरिद्री असा भेदभाव का म्हणून असावा. खरी गोष्ट अशी आहे की परस्पर विरोधी वाटणारे असे 3 गुणच याचे मूळ कारण आहेत व ते तुझेच आहेत. तू त्यांच्यापासूनच हरिहर आणि ब्रह्मदेव यांना जगाच्या निर्मितीसाठी उत्पन्न केले आहेस. आम्ही तिघांनी विमानातून जात असताना जी निरनिराळी भुवने पाहिली ती कोणी केली? तू स्वतःच्याच मर्जीनुसार जगताची निर्मिती व पालन करतेस. नंतर जेव्हा तुला वाटेल तेव्हा तूच त्यांचा नाश करतेस आणि मग तू तुझा पती जो आदिपुरुष त्याच्या समेत तू तुझा खेळ चालू ठेवते आणि तुझा खेळ तो तूच जाणतेस. आता आम्ही स्त्रिया झालो असलो तरी हरकत नाही, पण तुझ्या पदकमलांची आम्हाला सेवा करू दे. त्यासारखे सुख दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. मला तर असे वाटते की हे चरण सोडून जाऊच नये. नरदेह मिळाला, आणखी तुझ्यासारख्या त्रिभुवनेश्वरीची प्राप्ती झाली, मग आता अन्य कुठेच जाण्याची इच्छा उरली नाही. हे सुलोचने, जरी मी स्त्रीरूप झालो असलो तरी तुझ्या सेवेचे भाग्य लाभल्यामुळे मी सुखीच आहे. तुझ्या चरण सेवेऐवजी जर पुरुषत्व मिळाले तरी त्यात आनंद मानेन. हा मूर्खपणाच होईल. तुझ्या नित्यदर्शनापेक्षा आणखी मोठे सुख कुठचे नाही. हे अंबिके, रुद्रश्री होऊन त्या आदिशक्तीच्या दुःखहारक चरणकमलांची सेवा करीत असतो. अशीच माझी कीर्ती सर्वदूर पसरावी हीच माझी इच्छा आहे. तुझ्या चरणांचा वियोग होऊन मला जरी या त्रिभुवनाचे निष्कंटक असे राज्य मिळणार असेल तरी ते नको. मला असली इच्छाच नाही. तुझ्या चरणांचा वियोग क्षणभर जरी होईल तरी त्या एकाच क्षणात तो अनेक जन्म घेऊन एका युगा एवढा काळ भ्रमण करीत राहील. माते, तुझ्या चरण कमलांच्या पूजेऐवजी जे ऋषी व मुनी तपश्चर्येमध्ये मग्न होतात ते तपोबल लाभूनही मुक्त होत नाही आणि त्यांची फसगत होते. त्रिगुणांकडून त्यांचा पराभव होतो. तपश्चर्या, इंद्रिय निग्रह, समाधी साधन आणि यज्ञयाग जरी केले तरी तुझ्या चरणसेवेशिवाय कदापि मुक्ती मिळणार नाही. तेव्हा हे देवी मजवर दया कर. खरोखरच जर तुला माझी दया वाटत असेल तर तू मला तुझा सर्वश्रेष्ठ असा नवार्ण मंत्र दे, म्हणजे मी त्याचा निरंतरपणे जप करून सुखी होईन. या अगोदर
जन्मताच तो मला मिळाला होता, त्यामुळे मला तो आता आठवत नाही. तरी हे जननी, माझे तारण करण्यासाठी तो मला दे, अशी शंकराने प्रार्थना केली. तेव्हा त्या देवीने तो नवाक्षरी मंत्र त्याला सांगितला. तो मंत्र स्वीकारताच शिवाला फार आनंद झाला आणि देवीच्या पायांवर साष्टांग नमस्कार करून तो उभा राहिला. त्याने त्या क्षणापासून त्या कामनादायक व मोक्षदायक मंत्राच्या बीजाक्षरांसहित जपाला आरंभ केला. सर्व लोकांना आनंदित करणाऱ्या शंकराचे निवेदन संपल्यानंतर मी तिच्या चरणांपाशी जाऊन उभा राहिलो आणि म्हणालो, आई, तुझ्या स्वरूपाचे सत्य ज्ञान वेदांना सुद्धा झालेले नाही. म्हणूनच यज्ञासारख्या काम्य कर्मांमध्ये त्यांनी तुझ्या नावाची योजना न करता तुझ्याच अंशभूत स्वाहा या नावाच्या रूपाची योजना केली आहे. तुझे सर्व समावेशक रूप तर त्रिभुवनात प्रसिद्ध आहे. मीच करता आहे व संपूर्ण ब्रह्मांड मीच उत्पन्न करतो. तेव्हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणीही नाही. मी सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव असल्या कारणाने मी धन्य आहे. अशा व्यर्थ अभिमानाने संसार सागरात मी संचार करतो. पण आज मात्र तुझ्या चरणरूपी कमळातला एकच परागकण मी मिळाल्याचा सार्थ अभिमान मला आज झालेला आहे. अर्थात ही तुझीच कृपा आहे. मी भक्तिपूर्वक तुला विनंती करतो की या मोहमायेच्या बेडीतून तू मला सोडव. तुझ्या पदकमलांच्या सान्निध्यामुळे खऱ्या अर्थाने मी धन्य झालो आहे आणि म्हणूनच संसाराची भीती नष्ट करण्यात चतुर अशा तुझी विनवणी करतो की मुक्ती देणारी तूच आहेस. म्हणून या भयंकर अशा संसाराच्या मोहरूपी फासामधून मला सोडव आणि तुझ्या ठिकाणी भक्ती दे. मला तुझ्या चरण कमलांचा वियोग होणार नाही असे तू काहीतरी कर, कारण मी तुझाच आज्ञाधारक दास आहे. हे शिवे, संसार सागरात बुडालेल्या माझे रक्षण कर. ज्यांना तुझे आणि तुझ्या अपरिमित सत्तेचे ज्ञान नाही असे लोक मला प्रभू म्हणतात. आणखी स्वर्गप्राप्तीच्या इच्छेने यज्ञ करणारे लोक सुद्धा तसेच समजतात, कारण तुझी अदृश्य अशी सत्ता ते जाणत नाहीत आणि मी तरी या अगोदर कुठे जाणली होती. खरे म्हणजे मला विधी हे नाव देऊन व जन्माला घालून तूच सर्व सृष्टी माझ्याकडून उत्पन्न करवलीस. पण मला ही सत्य गोष्ट ठाऊक नसल्यामुळे या चारही प्रकारच्या प्रजा मीच उत्पन्न केल्या आहेत आणि सांप्रत माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणीही नाही अशा गर्वाने मी फुगून गेलो. तरी हे महामाये, माझ्या या घोर अपराधाबद्दल मला क्षमा कर. 8 प्रकारच्या योगमार्गांनी साधना करून समाधिस्थ असे जे योगी आहेत त्यांना हे तुझे मोक्षदायक नाव माहीत नाही. कोणत्याही निमित्ताने का असेना, पण त्या नावाचा नुसता उच्चार जरी झाला तरी मुक्तीचा लाभ होतो. अशा प्रकारचे तुझे नाव सोडून जे मोहात पडून तत्वविचारात घडून जातात त्यांना संसार सागरातच बुडावे लागते. कारण हे भवानी, प्रपंचातून मुक्त करणारी तूच आहेस. हरिहर यांचे भजन करण्यात ज्यांना परमतत्वाचा भास होतो त्यांनी जर का अर्धे पळभर का होईना पण तुझ्या शक्तियुक्त अंबिका, शिवा, ईश्वरी अशा कोणत्याही नावाचा जप केला तर पुन्हा ते तुझे पवित्र नाम सोडणारच नाहीत. हे विश्व निर्माण करण्याचे सामर्थ्य तुझेच नव्हे काय? पुन्हा एका नेत्रकटाक्षानेच तूच ते 4 प्रकारात विभागतेस आणि विनोदाने त्याचे श्रेय मला देतेस. हे सर्गाच्या आरंभी तूच करतेस. मधु व कैटभांपासून तू ज्यांचे रक्षण केलेस तो हरिसुद्धा तुझ्यामुळे जगत पालक आहे. शंकराला हे संहार करता तूच केले आहेस, नाहीतर प्रलयानंतर पुन्हा तो माझ्याच भुवयांतून प्रकट कसा झाला असता. हे भवानी माते, तुझा जन्म कसा, केव्हा आणि कुठे झाला हे कुणीच पाहिले नाही किंवा ऐकले नाही. मात्र तू एक आदिशक्ती आहेस आणि सर्वथैव स्वतंत्र आहेस एवढेच फक्त सर्वजण जाणतात. तुझ्याशी युक्त असल्यामुळेच मी जगाचा कर्ता, हरिरक्षक आणि हरसंहारक आहे.
जर तुझी शक्ती न मिळाली तर आम्ही काहीही करू शकत नाही. आम्ही तिघे ज्याप्रमाणे शंकर, विष्णू वगैरे आहोत, तसे आणखी कुणी या अगोदर नव्हतो काय? अगर पुढे होणार नाहीत काय? अशा विचारचक्रात तुझ्या कर्तृत्वाने कोण भुलत नाही. पण हे सर्व उलटे सुलटे तर्क अज्ञानी लोकच करत राहतात. शास्त्रे व विज्ञान असे सांगतात की ईश्वर हा अकर्ता, उपाधिरहित, अविकारी, निर्गुण, निरीश्च असा असूनही तुझे सर्व कार्यकलाप तो पाहत असतो. हे देवी, ही सर्व सृष्टी दृश्य व अदृश्य अशा 2 प्रकारात विभागली गेली आहे आणि या दोन्ही ठिकाणी तुझ्याशिवाय आणखी कोणीच नाही. वेदांची वचने कपोल कल्पित असे कधी समजता कामा नये, पण प्रत्यक्ष अनुभव मात्र वेगळाच येतो. कसा तो पहा. श्रुती म्हणतात की सर्वत्र एकच ब्रह्म आहे, त्याशिवाय काहीच नाही, आणि अनुभव मात्र विविधतेचा येतो. त्यामुळे मन मात्र मोठ्या कोड्यात पडते. वेद सांगतात त्याप्रमाणे ब्रह्म जर अद्वितीय आहे तर ते ब्रह्म तूच आहेस की ते आणखी कुणी निराळे आहे, हा संशय तूच निवारण कर. माझे क्षुद्र मन संशयातीत होत नाही, म्हणून तू स्वतःच निवेदन कर की तुम्ही 2 आहात की एकच आहात. मोठ्या भाग्यानेच आम्हाला आज तुझ्या चरणांजवळ येता आले. तेव्हा तू स्त्री आहेस की पुरुष याचे निसंदिग्ध असे स्पष्टीकरण कर. म्हणजे तुला परमशक्तीला जाणल्यामुळे संसार सागरातून माझी सुटका होईल. अध्याय 6. देवी विधिहरिहर यांना उपदेश करून सृष्टी निर्मितीसाठी परत पाठवते. ब्रह्मदेवाने आपले सांगणे पुढे चालू केले. हे नारदा, अशा प्रकारे मी देवीला प्रश्न केल्यावर ती भगवती सविस्तरपणे सांगू लागली. ते असे: अरे, मी आणि परमात्मा हे एकच आहोत. आमच्यात वेगळेपणा असा कोणताच नाही. परमात्मा म्हणता तोच मी, आणि मी जी शक्ती आहे तीच परमात्मा होय. अज्ञानामुळे आम्ही वेगवेगळे आहोत असे वाटते. आमच्यामध्ये अत्यंत सूक्ष्मतम असा नाममात्र फरक आहे, आणि जो शुद्ध बुद्धीचा असेल त्यालाच तो कळेल, आणि तोच संसारापासून मुक्त होऊ शकेल, यात मुळीच शंका नाही. सनातन असे कायम ब्रह्म हे एकमेव द्वितीय आहे. जेव्हा त्याला सृष्टी उत्पन्न करण्याची इच्छा होते तेव्हा ते द्विधारूपी होते. ज्याप्रमाणे दिवे उपाधिभेदाने 2 भासतात त्याप्रमाणे, किंवा जसे एकच मुख असते परंतु अनेक आरशांमध्ये निरनिराळे दिसते तसेच. नाहीतर असे पहा की जसा पुरुष आणि त्याची सावली वेगळी वाटते तसेही समज. अशा प्रकारे कार्य व कारण रूपाने आम्ही वेगवेगळे आहोत असे वाटते. जेव्हा मायेमध्ये विलय होऊन सर्व प्रपंच ब्रह्माच्या ठिकाणी एकवटतो आणि त्यानंतर पुन्हा सृष्टीची निर्मिती होते, त्यावेळी असा भेद प्रकट होतो. पुन्हा याचे दृश्य भेद आणि अदृश्य भेद असे 2 प्रकार आहेत. जेव्हा कल्पांत होतो तेव्हा मी पुरुष, स्त्री किंवा यांच्यापैकी कुणीही नसते. सृष्टी निर्मितीच्या वेळेपासून हा भेद दिसू लागतो, पण तो खरोखर नसतानाही कल्पनेच्या योगाने बुद्धीला तसा वाटतो. बुद्धी, श्री, धैर्य, कीर्ती, स्मरणशक्ती, श्रद्धा, मेधाशक्ती, दया, लज्जा, भूक, तहान आणि क्षमा या सर्व गोष्टी म्हणजे मीच आहे. मीच कांती, शांती, हवा, झोप, गुंगी, हाव, वृद्धत्व, तारुण्य, विद्या, अविद्या, ईर्षा, वासना, शक्ती आणि निशंकपणा आहे. शरीरातील चरबी ती मीच, आणि मज्जा, कातडी, दृष्टी, बोलण्याची शक्ती, खरे खोटे, परावाचा, मध्यमा, पश्चंती वाचा आणि देहातील असंख्य नाड्या या सर्व गोष्टी म्हणजे पुन्हा मीच. या सृष्टीत अशी कोणतीही गोष्ट नाही की जिच्यात मी नाही. ब्रह्मदेवा,
हे सर्व तू ध्यानात घे. ही सर्व निसंशय माझीच रूपे आहेत. माझ्याशिवाय काय आहे सांग पाहू. म्हणून ही सर्व सृष्टी म्हणजे माझाच विस्तार आहे. मी एकच मूळ शक्ती, परंतु सर्व देवांच्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. मीच अनेक पराक्रम करते. गौरी, ब्राह्मी, रौद्री, वाराही, वैष्णवी, शिवा, वारुणी, कौबेरी, नारसिंही म्हणजे खरोखर मीच. जेव्हा कोणतेही कार्य व्हावयाचे असते तेव्हा त्यात मी प्रवेश करून सर्व गोष्टी तडीस नेते. फक्त निमित्ताला कुणीतरी करता दिसतो. पाण्यातील गारवा, अग्नीची उष्णता, सूर्यातले तेज, चंद्राची शीतलता या रूपांनी मीच असते. मी जर माझा आधार काढून घेतला तर कुणी एक विश्वासही घेऊ शकणार नाही. हे तू चांगल्या तऱ्हेने जाणून घे. माझ्याविना शंकर राक्षसांचा संहार करूच शकणार नाही. ज्याच्या ठिकाणची शक्ती निघून गेलेली असते अशा पुरुषाला शक्तिहीन म्हणतात किंवा अशक्त म्हणतात, पण त्याला रुद्रहीन किंवा विष्णुहीन म्हणत नाहीत. पडलेला, भ्यालेला, शत्रूकडून पराभूत झालेला, स्खलन पावलेला असा जो असेल त्याला अशक्त म्हणतात, पण हा अरुद्र आहे असे म्हणत नाही. आता तुझेच उदाहरण घेऊया. तू रचना जी करतोस तिचे मूळ कारण म्हणजे तुझ्या ठिकाणी असलेली निर्माण शक्तीच आहे. तिच्यामुळेच तुझे कर्तृत्व आहे. अशाच प्रकारे हरी, शंभू, इंद्र, अग्नी, चंद्र, सूर्य, त्वष्टा, वरुण, वायू यांचे कर्तृत्व शक्तीमुळे आहे. शेष जो एवढी प्रचंड पृथ्वी तोलून धरतो त्याच्या मागे खरे कारण आहे शक्ती. जर शक्ती नसेल तर एक परमाणू सुद्धा त्याच्याकडून उचलला जाणार नाही. हीच गोष्ट सर्व दिग्गजांच्या बाबतीतही आहे. मी सर्व ठिकाणचे जल शोषून घेते आणि अग्नीचाही संहार करते. मला वाटले तर ब्रह्मांडातील सगळा वायू नष्ट करून टाकीन. कधीही कोणत्याही तत्वाच्या ठिकाणी असद्भावाची शंका धरू नकोस. मुळात नसलेले असे काहीच निर्माण होत नसते. उदाहरणार्थ, मातीच्या मूळ स्वरूपात पाणी मिसळून त्याचा गोळा तर मूळ मातीचे स्वरूप राहत नाही. गोळ्याला व्यवस्थित आकार देऊन घडा बनवून भाजून काढला की त्याचे खापरात रूपांतर होते व मूळ मातीचे व गोळ्याचे स्वरूप मग राहत नाही. तसेच एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतर झाले की मग त्याचे आधीचे स्वरूप नष्ट होते, पण मूळ तत्व मात्र नवीन रूपात असते. आता असे पहा की पृथ्वी कुठेच दिसत नाही, मग तिचे काय झाले, ती कुठे गेली असा प्रश्न पडला तर त्या पृथ्वीचे असंख्य सूक्ष्म असे परमाणू झाले आहेत हे खात्रीने समजावे. महत्त्व या नावाने एक तत्व आहे, ते तू स्वीकार. शाश्वत, क्षणिक, शून्य, नित्य, अनित्य, सकर्तृक आणि अहंकार या 7 प्रकारांहून वेगळे असूनही याच 7ही प्रकारांनी ते नटले आहे. अहंकाराची उत्पत्ती त्यातूनच आहे आणि मग पूर्वीप्रमाणेच तू चराचर भूतमात्राची रचना कर. आता तुम्ही आपापल्या स्थानी माघारी जा आणि तिथे मग लोकांची रचना करून राहा. आपापली कार्य यथायोग्य पद्धतीने सुरू करा. ब्रह्मदेवा, मी तुला ही रूपवती व सुहासिनी अशी महासरस्वती नावाची शक्ती देते आहे. ही रजोगुणी आहे, हिचा स्वीकार कर. ही शुभ्रधवल वस्त्रे आलेली व दिव्य अलंकारांनी शोभणारी उत्तम आसनावर बसलेली जोडीदारीन तुला देत आहे. ही सुंदरी तुझी सहचारिणी आहे. हिला अत्यंत पूज्य समज आणि हिची कधी हेटाळणी करू नकोस, कारण ही माझीच विभूती आहे. तू हिच्यासह त्वरित सत्यलोकी जा आणि बीजापासून 4 प्रकारची प्रजा निर्माण कर. ते सगळे जीव आपापल्या पूर्वकर्मांसह लिंगकोशात सध्या आहेत. आता त्यांना पूर्वीप्रमाणेच योग्य काळी जन्माला घाल. काल, कर्म आणि स्वभाव तसेच त्यांचे गुण या अनुसार सर्व स्थावर व जंगम सृष्टी पूर्वीप्रमाणेच निर्माण कर. विष्णूला योग्य प्रकारे मान देऊन नित्य पूजित राहा, कारण तो सत्वगुणी असल्यामुळे सर्वश्रेष्ठ आहे. जेव्हा जेव्हा तुझ्यासमोर अवघड असे संकटे उभे राहील
तेव्हा तेव्हा तो पृथ्वीवर अवतार घेईल. तीर्थक वगैरे निरनिराळ्या योनींमध्ये व मनुष्य योनींमध्ये अवतार घेऊन तो जनार्दन दानवांचा नाश करेल. हा महाबली शंकर तुम्हाला मदत करेल. अशा प्रकारे नानाविध देवतांची निर्मिती करा व आनंदात राहा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य दक्षिणेसह नाना प्रकारचे यज्ञ करतील आणि तुम्हा सर्वांचे विधिवत पूजन करतील. माझ्या नावाचा उच्चार सर्व यज्ञात केल्यामुळे तुम्ही देव आनंदित व संतुष्ट व्हाल. आणि जर कधी दैत्यांपासून भीती निर्माण झाली तर तेव्हा माझ्या शक्ती उत्पन्न होऊन तुमचे भय नष्ट करतील. वाराही, वैष्णवी, गौरी, नारसिंही, सदाशिवा अशा आणखी हजारो शक्ती ते कार्य करतील हे तू निश्चितच समज. हा माझा 9 अक्षरांचा महामंत्र बीज ध्यानयुक्त असा सर्व कार्यांच्या वेळी तू जपत जा. हे महामती, हा सर्वोत्तम असा मंत्रराज आहे हे ध्यानात घे आणि सर्व कार्यात यशस्वी होण्यासाठी हा हृदयात नेहमी धारण कर. एवढे मला सांगून झाल्यानंतर ती जगज्जननी हरीला म्हणाली, विष्णू, या अत्यंत मनोहर अशा लक्ष्मीला बरोबर घेऊन जा. ही तुझ्या हृदयात नित्य राहील हे निसंशय समज. ही सर्वार्थदायिनी अशी कल्याणी मी तुला जोडीदारीन म्हणून देत आहे. हिचा योग्य प्रकारे मान ठेव आणि कधीही तिरस्कार करू नकोस. ही लक्ष्मीनारायण नावाची जोडी मीच योजिली आहे. देवांचा जीवन निर्वाह व्हावा याकरता यज्ञांची मी योजना केली आहे. तुम्ही तिघेही परस्परांशी सहकार्य करून राहा. तू, ब्रह्मा, शिव आणि एकंदरीत सर्वच देव हे माझेच अंश असल्यामुळे सर्वांना पूज्य व वंदनीय होतील. जे कुणी मूळ बुद्धीचे यात भेद करतील ते त्या भेद करण्यामुळे निश्चितपणे नरकाचे भागीदार होतील, यात शंकाच नाही. जो शिव आहे तोच प्रत्यक्ष हरी आहे आणि जो हरी आहे तोच शिव आहे. यांच्यामध्ये भेद पाहणारा मनुष्य हा नरकातच जाणारा आहे हे निश्चित समजा. तो द्रोही आहे असे जाणा. आता गुणांची वैशिष्ट्ये आणि फरक सांगते, तो ऐक. तुझ्या ठिकाणी परमात्म चिंतनासाठी मुख्यतः सत्वगुण ठेवला आहे आणि रजोगुण व तमोगुण जरुरीपुरता दिला आहे. लक्ष्मीसह नेहमी रजोगुण व इतर गुणांच्या आधाराने विहार कर. मी तुला जो वाग्बीज, कामबीज व मायाबीज यांनी युक्त असा मंत्र दिला आहे तो परमार्थदायक आहे. त्याचा स्वीकार कर आणि जप करीत मनसोक्त विहार करीत राहा. तुला मृत्यूपासून आणि काळापासून कधीच भय नसेल. जोवर माझी इच्छा असेल तोवर हे असेच चालत राहील. नंतर या चराचराचा संहार मी करीन तेव्हा तू सुद्धा माझ्या ठिकाणी लीन होशील. माझ्या मोक्षदायक व कामनादायक मंत्राचे तू सदोदित स्मरण करीत राहा. कल्याणेच्छुकांनी हा मंत्र ओंकारासहित जपावा. असो, आता हे पुरुषोत्तम, तू जाऊन वैकुंठाची रचना कर. तिथे राहा. सनातनी अशा माझे हृदयात चिंतन करीत कालक्रमणा सुखाने कर. ब्रह्मदेव पुढे सांगू लागला. एवढे विष्णूला सांगून झाल्यावर ती त्रिगुणा व निर्गुणा प्रकृती शंकराला अमृत मधुर वाणीने सांगू लागली. अरे शंकरा, या मनोहर महाकाली गौरीचा तू स्वीकार कर. कैलासाची रचना करून सुखाने राहा. तुझ्या ठिकाणी मुख्य तमोगुण असेल. रज व सत्व हे गुण अल्प प्रमाणात असतील. तुझे मुख्य कार्य असुरांचा विनाश करणे हे राहील. तप करण्यासाठी रजोगुण व परमात्म चिंतनासाठी शांत स्वरूप असा सत्वगुण तू स्वीकार. हे निष्पापा, तुम्ही तिघे मिळून निर्मिती, पालन आणि संहार या गोष्टी करीत राहा. याविना या विश्वात काहीच असणार नाही. जे काही दिसते ते सर्व त्रिगुणात्मकच असेल. निर्गुण असे काही या विश्वात दिसत नसते आणि कधी दिसणारही नाही. आणि म्हणूनच निर्गुण परमात्म्याचे दर्शन होणे शक्य नाही. मी मात्र सगुणा व निर्गुणा अशी कारण परत्वे असते. हे शंकरा, मी सर्व घडामोडींच्या मागचे कारण असते, पण कार्यरूप मात्र नसते. कारण रूपाने मी सगुण असते आणि निर्गुण रूपाने परमात्म्याशी एकरूप होऊन राहते. महत्त्व, अहंकार, शाब्दिक गुण
हे कार्यकारण रूपाने निरंतर कार्यरत असतात. परतत्वापासून उद्भवणारा अहंकार म्हणजे अहम ब्रह्मास्मी, तो मूळ कारण म्हणजे मी शिव आहे. तो त्रिगुणात्मक अहंकार हे माझे कार्य आहे. या अहंकारापासून मी जे तत्व होते तिलाच बुद्धी असे नाव दिलेले आहे. म्हणजे अहंकार हा कारण व महत्त्व हे कार्य झाले. मग अहंकारातून तन्मात्रा उगम पावतात. त्या सूक्ष्म कारणरूप तन्मात्रांपासून पंचमहाभूते होतात. विश्वनिर्मितीच्या वेळी पंचभूतांपासून 5 ज्ञानेंद्रिय व 5 कर्मेंद्रिय निर्माण होतात. तसेच 16वे मन उत्पन्न होते. म्हणजे पंचभूतामधील सत्वांशापासून 5 तऱ्हेची ज्ञानेंद्रिय, राजसांशापासून कर्मेंद्रिय होतात. मन हे 16वे व स्वतंत्र आहे. असे हे 16 गण कारण व कार्य दोन्ही आहेत. परमात्मा हा आदिपुरुष असून तो कार्यही नाही व कारणही नाही. अशा तऱ्हेने हे शंकरा, हे सर्गांरंभी मजपासूनच निर्माण होते. हे सर्व माझेच कार्य आहे. ही सर्व उत्पत्ती मी तुला अगदी थोडक्यात सांगितली. आता तुम्ही या विमानात बसून माझे कार्य करण्यासाठी निघा. तुम्ही संकटकाळी माझे स्मरण करता क्षणीच मी तुम्हाला दर्शन देईन. नेहमी माझे व सनातन परमात्म्याचे चिंतन करा, म्हणजे तुमची सर्व कार्य सिद्ध होतील. ब्रह्मा म्हणाला, अशा प्रकारे आम्हाला शक्तीसहित तिने निरोप दिला. विष्णू व महालक्ष्मी, शंकर व महाकाली आणि मी व महासरस्वती असे विमानात बसताक्षणी पुन्हा आम्हाला पुरुष रूप मिळाले. लगेच ते सर्व दृश्यही अंतर्धान पावले. क्षणार्धात आम्ही जिथे मधुकैटभाचा वध झाला होता त्या ठिकाणी येऊन पोहोचलो. अध्याय 7. ब्रह्मदेव नारदाला तत्वांचे विवेचन करतात. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, नारदा, अशा त्या महाप्रभावी देवीचे दर्शन मला व विष्णूला घडले आहे. तसेच शंकराने सुद्धा तिला पाहिली आहे. व्यासांनी आपले कथन पुढे चालू ठेवले. ते म्हणाले, जन्मेजया, नारदांनी आनंदित होऊन ब्रह्मदेवाला विचारले की अविनाशी, अढळ व निर्गुणी असा जो आदिपुरुष तुम्ही पाहिला आणि जो अनुभव घेतला त्या संबंधी थोडे सांगा. ती जी त्रिगुणमयी शक्ती पाहिली तीच पुन्हा निर्गुणा कशी काय? तिचे व पुरुषाचे स्वरूप मला सांगा. ज्याच्या प्राप्तीसाठी श्वेतद्वीपात मी तपश्चर्या केली, मोठमोठ्या शांत तपस्व्यांच्या भेटी घेतल्या, पण तो परमात्मा मिळाला नाही की त्याचे दर्शनही घडले नाही. तुम्ही ती सगुण शक्ती पाहिली आहे, तरी ती निर्गुणा व तो निर्गुण कसे आहेत ते वर्णन करून सांगा. नारदाचा प्रश्न ऐकल्यावर प्रजापती ब्रह्मदेवांनी स्मित केले आणि बोलू लागले, हे नारद मुने, निर्गुण जे रूप आहे ते डोळ्यांना दिसू शकत नाही, कारण जे दिसते ते नाशिवंत असते. मग ज्याला रूप अगर आकारच नाही तो कसा दिसू शकेल? ती निर्गुणा शक्ती आकळण्यास कठीण आहे आणि तसाच तो निर्गुण पुरुषही कठीण आहे. त्या दोघांना ज्ञानमार्गानेच जाणता येते आणि मुनींचे तेच मत आहे. प्रकृती व पुरुष ही दोघेही अनादि निधन आहेत, हे तू समजून घे. हे श्रद्धेमुळेच जाणता येते. श्रद्धा नसेल तर जाणणे शक्य नाही. सर्व चराचरात जे चैतन्य आहे तोच परमात्मा आहे. त्याचे चैतन्य तेज सर्वांना व्यापून टाकते, अर्थात ज्याच्या त्याच्या आकारमानाप्रमाणे. ते चैतन्य व त्याची शक्ती ही अभिन्नपणे सर्वत्र आहेतच. चैतन्य व शक्ती या विरहित या विश्वात काहीच नाही. या देहातच वसणाऱ्या त्या अविनाशी अशा दोघांचेही नेहमी चिंतन करीत जावे. ती दोघेही एकरूप, पवित्र, शिवशक्ती आणि निर्गुण आहेत. जी शक्ती तीच परमात्मा आणि जो परमात्मा तोच शक्ती आहे. या दोघात किंचित देखील फरक नाही, हे जाणून घे.
जरी सर्व वेद व शास्त्रे यांचा अभ्यास केला तरी शुद्ध ज्ञानाविना त्यांच्यातला सूक्ष्मतम भेद प्रचितीला येणे शक्य नाही. हे स्थावर व जंगम असे हे जे जगत आहे ती अहंकाराने केलेली निर्मिती आहे. तेव्हा 100 कल्पकाळांपर्यंत जरी प्रयत्न केले तरी अहंकार कसा बरा सुटेल? जो सगुण आहे त्याला डोळ्यांनी निर्गुण कसे दिसणार? तेव्हा हे बुद्धिवंता, जोवर निर्गुण जाणण्याची योग्यता मिळत नाही तोवर मनाने सगुणांचेच चिंतन करीत जावे हे उत्तम. ही जीभ जी असते ती व डोळे हे चव आणि रूप जाणतात, पण जिभेला रूप दिसत नाही आणि डोळ्यांना चव कळत नाही. तसेच आपले चित्त हे सगुणाच्या अधीन असल्याकारणाने ते निर्गुणाला जाणू शकत नाही. मग आता सांग, ज्याचे अस्तित्वच अहंकारावर अवलंबून आहे तो अहंकार रहित कसा होऊ शकेल? आणि जोवर त्रिगुण नष्ट होणार नाही तोवर निर्गुण दर्शन तरी कुठले? जेव्हा मनातून अहंकार समूळ नष्ट होईल तेव्हाच निर्गुणाचा साक्षात्कार होईल. नारदाने पुन्हा विचारले, हे देवपिता, मला त्रिगुणांचे स्वरूप आणि त्रिगुणात्मक अहंकार यांचे वर्णन करून सांगा. हे पुरुषोत्तम, मला सात्विक, राजस आणि तामस स्वरूपातील फरक समजावून द्या. म्हणजे जो जाणल्यामुळे मी मुक्त होईन असे ज्ञान सांगा आणि गुण ओळखण्याची लक्षणेही क्रमवार सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, निष्पाप नारदा, ऐक. 3 गुणांची 3 प्रकारची शक्ती असते. ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती व अर्थशक्ती अशी त्यांची नावे आहेत. ज्ञानशक्ती ही सत्वगुणाने युक्त असते, तसेच क्रियाशक्ती रजोगुणाने आणि द्रव्यशक्ती तमोगुणाने युक्त असते. आता त्यांची कार्य ऐक. तमोगुणी द्रव्यशक्तीची उत्पत्ती शब्द व स्पर्श यापासून होते. शब्द हा आकाशाचा गुण आहे, तर स्पर्श हा वायूचा गुण आहे. रूप, रस आणि गंध या 3 तन्मात्रा आहेत. रूप हा अग्नीचा गुण, रस हा जलाचा आणि गंध हा पृथ्वीचा गुण आहे. या तन्मात्रा फार सूक्ष्म आहेत. मग पुढे या 10 पासून द्रव्यशक्तीयुक्त तामस अहंकाराची उत्पत्ती होते व त्यापासून ब्रह्मांड निर्माण होते. आता राजसी शक्तीचे कार्य सांगते. कान, त्वचा, नाक, डोळे व जीभ ही 5 ज्ञानेंद्रिय, वाचा, हात, पाय, गुप्तांग ही 5 कर्मेंद्रिय आणि प्राण, अपान, व्यान, समान व उदान हे 5 वायू आहेत. असा हा 15चा समुदाय राजसी गुणांचा आहे. या सगळ्या गोष्टी क्रियाशक्तीच्या अंतर्गत आहेत. यांचे उपादन चिद्वृत्ती आहे. या सर्वच गोष्टी ज्ञानशक्तीयुक्त सत्वगुणाच्या अधिपत्याखाली असतात. यांचे अधिष्ठाते देव, दिशा, वायू, सूर्य, वरुण आणि अश्विनी कुमार असे 5 जण आहेत. अंतःकरणाच्या 4 वृत्ती आहेत. त्यांचे अधिपती आहेत चंद्र, ब्रह्मा, रुद्र आणि क्षेत्रज्ञ. आणि यात मनाचा समावेश केला की सत्वगुणांतर्गत एकूण 15 होतात. परमात्म्याची स्थूल आणि सूक्ष्म अशी 2 स्वरूपे आहेत. त्यापैकी जे निराकार स्वरूप आहे ते कारण आहे, पण साधकाला ध्यानागर तपश्चर्या करणे सुलभ व्हावे यासाठी परमात्म्याचे स्थूल रूप सांगितले आहे, पण सूक्ष्म रूप हेच त्याचे खरे स्वरूप होय. आता परमेश्वराच्या स्थूल रूपाचे मी वर्णन करून सांगतो, ते तू लक्षपूर्वक ऐक. याच्या केवळ श्रवणानेही मनुष्य संसारापासून मुक्त होतो. जी मी पूर्वी सूक्ष्मभूते सांगितली त्यांच्या मिश्रणातून पंचमहाभूते उत्पन्न होतात. त्याला पंचीकरण असे म्हणतात. त्याचे रहस्य मी आता उघड करून सांगतो. तू नीट ध्यान देऊन याचा अभ्यास कर. प्रथम मनात रस तन्मात्रेची कल्पना करावी.
नंतर त्याचे 2 भाग कल्पावे. त्यापैकी एका भागापासून पाणी निर्माण झाले असे समजून दुसरा भाग तसाच आहे असे मानावे. आणखी ज्या 4 तन्मात्रा उरल्या त्यांचे असेच प्रत्येकी 2 भाग कल्पावे. त्यातील एक भाग तसाच ठेवून दुसऱ्या भागाचे पुन्हा 4 पोटभाग करावे. रस तन्मात्रेचा जो भाग पाणी झाला असे म्हटले होते, त्यात प्रत्येक तन्मात्रेचा एक असे 4 पोटभाग मिसळावे, म्हणजे पाणी स्थूल रूप होईल. मग याच पद्धतीने एक एक करून सर्व तन्मात्रा परस्परात मिश्रित कराव्या. हे सर्व कल्पनेने करायचे. नंतर 5ही भूतांच्या मेळाव्यात चैतन्य प्रवेश करते आणि त्यासरशी मी अशी वृत्ती उत्पन्न होते. अर्थात त्या 5 भौतिक देहात अहंकार जागृत होतो व तो देह म्हणजे मी असे त्याला वाटते. जेव्हा त्या विशेष चैतन्याचा साक्षात्कार घडतो तेव्हा त्याला आदिनारायण किंवा भगवंत असे ओळखले जाते. म्हणजेच हेच वेगळ्या प्रकाराने सांगायचे झाल्यास देहाचा अभिमान धरणारे जे चैतन्य त्यालाच वैश्वानर, आदिनारायण, देव किंवा भगवान अशी नावे दिलेली आहेत. याच प्रकाराने पंचभूतांचे पोटभाग एकमेकांच्या मिश्रणामुळे दृढ होतात आणि मग आकाश, वायू, तेज, पाणी व पृथ्वी या रूपांनी स्पष्टपणे उच्चार होतात. त्यात क्रमाने एकापेक्षा दुसऱ्यात एक एक गुण जास्तीचा असतो. उदाहरणार्थ आकाशाच्या ठायी शब्द हा एकच गुण आहे, दुसरा कोणताही गुण नाही. वायूच्या ठिकाणी शब्द व स्पर्श असे 2 गुण आहेत. अग्नीचे शब्द, स्पर्श आणि रूप असे 3 गुण आहेत. पाण्याच्या ठिकाणी शब्द, स्पर्श व रूप याशिवाय रस हा एक अधिक गुण आहे. पृथ्वी तत्वामध्ये मात्र शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध असे 5ही गुण वस्ती करून असतात आणि या 5ही महाभूतांच्या संयोगातून हे विविधतेने नटलेले ब्रह्मांड उत्पन्न होते. मग या ब्रह्मांडाच्या अंशातूनच 84 लक्ष योनीमध्ये असंख्य जीव कर्मफळे भोगण्याकरता व नवनवीन कर्मे करण्याकरता जन्माला येत असतात. अध्याय 8 तिन्ही गुणांच्या लक्षणांचे वर्णन. ब्रह्मदेवांनी विचारले, नारदा, ब्रह्मांड कोणत्या रीतीने उत्पन्न होते? ती रीत तुला नीटपणे समजली का? नारदाने मान डोलवून होकार दिला. तेव्हा ब्रह्मदेवांनी पुढे सांगायला आरंभ केला. आता मी तुला गुण कसे ओळखावे व ते ओळखण्याची प्रत्येकाची विशिष्ट लक्षणे वर्णन करून सांगतो, ती ऐक. प्रथम श्रेष्ठ असा सत्वगुण घेऊ. हा जो सत्वगुण आहे ना, तो प्रेमस्वरूप आहे. ज्या पदार्थांपासून सुख मिळते त्या पदार्थाबद्दल प्रेम वाटू लागते. सरळ स्वभाव, सत्यप्रीती, शुद्धता, श्रद्धा, क्षमा, धैर्य, सहानुभूती, शांती आणि समाधानी वृत्ती या गोष्टी आढळतील. तिथे सत्वगुणांचे वास्तव्य आहे असे निश्चितपणे समजा. याचा रंग शुभ्र आहे. धर्मावर याचे प्रेम असते. स्वभाव श्रद्धाळू असतो. हा गुण असद्भावाचे निराकरण करतो. श्रद्धेचे पुन्हा 3 प्रकार आहेत. सात्विक, राजस आणि तामस असे हे 3 प्रकार आहेत. हे तत्व जाणणाऱ्या मुनींचे सांगणे आहे. रजोगुण जो आहे तो तांबड्या रंगाचा आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे अप्रीती निर्माण करणे. अप्रीती ही दुःखापासून निर्माण होते हे निश्चित. अर्थात द्वेष, मोह, विश्वासघात, हेवा, हट्टीपणा, हवरेपणा, झोप, मतलबापुरती श्रद्धा, अभिमान, चिकाटी व गर्व ही याची लक्षणे. शहाण्या पुरुषाने या लक्षणांवरून रजोगुण ओळखावा. तमोगुणाचा रंग काळा आहे. हा चुकीचा मार्ग दाखवणारा आणि म्हणूनच दुःखदायक आहे. आळस, झोपाळूपणा, अज्ञान, दिनवानेपणा, भीती, भांडखोरपणा, कंजूसपणा, कपटी वृत्ती, रागीट स्वभाव, वैषम्य आणि नास्तिकपणा, परमावधीचा तसेच दुसऱ्याचे दोष शोधित बसणे या गोष्टींवरून जाणत्याने तमोगुण ओळखावा. तामसी श्रद्धा ही नेहमी परपीडक असते. म्हणून सदा सत्वगुणांचा अवलंब करावा.
रजोगुण आवरून धरावा आणि तमोगुणाचा त्याग करावा म्हणजे कल्याणच होईल. हे तिघेही परस्पर विरोधी आहेत, पण परस्परांवर अवलंबून देखील आहेत. केवळ सत्व किंवा केवळ रज अगर केवळ तम असू शकत नाही. एकमेकांच्या आधारानेच ते असतात. हे कसे ते जाणून घे. म्हणजे नारदा, तू संसार व जन्ममरणाच्या बंधनापासून मुक्त होशील. हे माझे सांगणे आहे, त्यावर विश्वास ठेव. विश्वास ठेवून वागल्यानंतर जे फळ तुला मिळेल तेव्हाच तुझी पक्की खात्री होईल. हे बुद्धिमंता, श्रवण व दर्शन या दोन्हींमुळे निश्चित फलप्राप्ती होते असे शास्त्रे सांगतात व अनुभवसुद्धा तसाच आहे. त्यामुळे विश्वास ठेवून वागावे हे उत्तम. हे कसे ते पहा. जी गोष्ट संस्कारामुळे कळते तिचा प्रत्यक्ष अनुभव हा आलाच पाहिजे. ज्या कर्मापासून फलप्राप्ती होते किंवा ज्या कर्मापासून फलप्राप्ती होत नाही ते कर्म केले तरी न केल्यासारखेच आहे. एखाद्या मनुष्याने कोणत्या तरी तीर्थक्षेत्राचे महात्म्य ऐकले व तो त्या क्षेत्री गेला. त्याच्या मनात राजस श्रद्धा असते. तिथे काही काळ तो राहतो, स्नान दानादी धार्मिक विधी करतो, पण मनामधून राग द्वेष मात्र जात नाही. काम व क्रोध तसेच उरतात. मग तो परत घरी येऊन रोजचे व्यवहार करू लागतो. आता त्याने तीर्थाचे श्रवण व दर्शन केले खरे, पण फळ काहीच प्राप्त झाले नसेल तर ते श्रवण आणि दर्शन हे व्यर्थ होय. मुनिवरा, तीर्थाचे फल पापनाश हे होय. ज्याप्रमाणे शेतीचे फळ अन्न होय त्याचप्रमाणे काम क्रोध वगैरे विकार, तसेच लोभ मोह हाव द्वेष प्रेम व मद हेवा ईर्ष्या अक्षमा अशांती ही सर्व पापेच आहेत. जोपर्यंत या गोष्टी नष्ट होत नाहीत तोपर्यंत तो पापीच आहे असे समज. आणि तीर्थक्षेत्री जाऊनही जर हे विकार निघून गेले नाहीत तर तो सर्व खटाटोप शेतकऱ्याप्रमाणे निष्फळ आहे. जशी कुणा एका शेतकऱ्याने ओबडधोबड जमीन नांगरून सपाट केली, मग त्यात उत्तम प्रतीचे बीज पेरले, अहोरात्र कष्ट उपसले, हे सर्व पीक चांगले यावे म्हणून केले हे खरे, पण जेव्हा कापणीची वेळ आली तेव्हा तो झोपी गेला. मग त्या तयार पिकाचा वाघ कोल्हे वगैरे सारखे जंगली जनावरांनी फडशा पाडला व सर्व कष्ट फुकट गेले. अशाच प्रकारचे तीर्थयात्रेचे श्रम फक्त होतात पण फळ मिळत नाही. शास्त्रांच्या अभ्यासामुळे सत्वगुण वाढीस लागतो. त्याचे फळ म्हणजे तामस गोष्टींविषयी विरक्ती उत्पन्न होते. रजोगुण व तमोगुण हे दोन्ही माणसावर जबरदस्तीने हल्ला करतात. लोभ हा माणसाला रजोगुणी बनवतो आणि मग तो माणूस सत्व आणि तम यांचा तिरस्कार करतो. मोहापासून तमोगुण प्रबळ होतो आणि मग अशा माणसाला सात्विक व राजस गोष्टींविषयी नावड उत्पन्न होते. हेच तुला आणखी स्पष्ट करून सांगतो. जेव्हा कुणा एकाच्या ठिकाणी सत्वगुण प्रबळ होतो तेव्हा त्याची वृत्ती धार्मिक बनते. रजोगुण व तमोगुण यांची जी फळे असतात त्याची त्याला पर्वा नसते. सात्विकपणाने मिळणारे उत्पन्नच तो स्वीकारतो आणि मग त्यातून यज्ञासारखी धर्मकृत्य करतो. सात्विक भोगांची इच्छा करतो, राजस भोग तो नाकारतो, मग तामस भोगांविषयी तर बोलायलाच नको. अशा प्रकारे प्रथम रजोगुणाला जिंकून घेतल्यानंतर मग तमोगुण जिंकता येतो. त्यावेळी शुद्ध सत्वगुणच मनात उरतो. जर रजोगुण प्रबळ झाला तर सनातन धर्माचरण न करता राजस गोष्टींच्या आवडीमुळे वेगळेच आचरण करतो. त्याचे फळ म्हणून त्याला राजभोग मिळतात. तेव्हा त्याच्या मनात सत्व व तम या गुणांचा मागमूसही राहत नाही. जेव्हा तमोगुण प्रबळ होतो तेव्हा तो वेद व धर्मशास्त्रे यांना मानितच नाही. त्याची वृत्ती तामसी होते आणि कुमार्गाने धन मिळवून व इतरांचा विश्वासघात करून तो पुन्हा तशाच प्रकारे खर्च करतो. त्याला कुठेच शांती मिळत नाही. तो दुर्बुद्धी सत्व व रज यांना जिंकून मनसोक्तपणाने वागतो.
सत्व, रज किंवा तम हे एकटे व स्वतंत्र राहत नाहीत. ते मिळून मिसळूनच असतात. यांना जोडीजोडीनेच राहावे लागते. ज्याप्रमाणे स्त्री व पुरुष यांना एकमेकांचे आकर्षण असते, त्याचप्रमाणे हे राहतात. रज हा सत्वाशिवाय व सत्व हा रजोगुणाविना कधीच नसतो. आणि तमोगुणा वेगळे हे दोन्ही राहत नाही. हे परस्पर एक दुसऱ्याला पूरक आहेत. एकमेकांच्या कार्यात सहाय्य करतात. जशी घडा करण्यात माती असते, त्याप्रमाणे बुद्धीमध्ये ते एकमेकांना प्रकट करतात. उदाहरणार्थ देवदत्त, विष्णुमित्र, यज्ञदत्त याप्रमाणे. रजोगुणाबरोबर सत्व आहेच, तसेच सत्वाबरोबर रज असतो. तमोगुणाबरोबर सत्व आणि रज दोन्ही असतात. नारद म्हणाले की हे सर्व ऐकल्यावर मी पिताजींना पुन्हा विचारले. अध्याय 9 त्रिगुणांच्या कार्याचे आणखी स्पष्टीकरण. नारदांनी विचारले, पिताजी, तुम्ही गुणांचा जो परिचय करून दिला, त्या अमृतरूपी तुमच्या वाणीने माझी तृप्ती अद्यापही झाली नाही. तुम्ही गुणांची चिन्हे अजून स्पष्ट करून सांगा, म्हणजे माझ्या चित्ताचे समाधान होईल. व्यास म्हणाले, नारदांच्या या विनंतीवरून ब्रह्मदेवांनी पुढे सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, नारदा, ऐक, मी तुला त्रिगुणांच्या आणखी खुणा सांगतो, पण त्यांचे संपूर्ण स्वरूप मीही जाणीत नाही. तरी शक्य तेवढे सांगतो. निव्वळ सत्वगुण असा कुठेच आढळणार नाही. तो इतरांबरोबर मिश्रित असतो. एखादी सुंदर स्त्री दागिने घालते व आपल्या गोड हावभावांनी नवऱ्याची आवडती होते. मग माता, पिता व बांधव यांनाही ती प्रिय होते. पण तिच्या तसेच सत्वगुण जेव्हा स्त्रीपणा पावतो, तेव्हा रजोगुण आणि तमोगुण यांची वृत्ती वेगळीच असते. तसेच रजोगुणाला स्त्रीत्वाची प्राप्ती झाल्यावर सत्वगुण व तमोगुण यांच्या प्रवृत्ती बदलतात. हे तिन्ही गुण जर एकमेकात न मिसळता स्वतंत्र राहिले असते, तर ते आपल्या मूळ स्वरूपाप्रमाणेच टिकले असते. पण त्यामुळे सृष्टीत विविधता मात्र निर्माण झाली नसती. म्हणूनच परस्परांशी संकर होऊन अनेक विपरीत प्रकार दिसतात. कुणीतरी एक स्त्री असते, ती रूपवती, मर्यादाशील, गोड बोलणारी, तरुण व धार्मिक वृत्तीची असते आणि त्यामुळे नवरा तिच्यामुळे खूप सुखी असतो. पतीला मोहात पाडीत असूनही तिला लोक मात्र सात्विक प्रवृत्तीची म्हणून ओळखतात. म्हणजेच सत्वगुणाचा दुसऱ्या गुणांशी जेव्हा संयोग होतो, तेव्हा त्याच्या मूळ स्वरूपात फरक होतो. एकच सैन्य असते, पण ते चोरांमुळे त्रासलेल्या साधूंना आनंददायक वाटते आणि चोरांना मात्र दुःखदायक वाटते. तसेच गुण परस्परांशी मिसळले गेले म्हणजे वेगवेगळे भासतात. आता हीच गोष्ट आकाशाच्या उदाहरणाने तुला समजावतो. जसे पावसाळ्यात मोठमोठ्या ढगांनी आकाश भरून जाते व दिवसा अंधार पडतो, विजेची कानठळ्या बसविणारी गर्जना होत असते व मुसळधार असा पाऊस पडतो, मग तेव्हा लोकांवर त्या वातावरणाचा वेगवेगळा परिणाम होतो. बहुतेकांना तो काळ म्हणजे त्रासदायक आपत्ती वाटते, पण शेतकऱ्यांना मात्र मोठाच आनंद होतो. ज्यांची घरे कच्ची आहेत व गवतही भिजल्यामुळे जळणाची तरतूद फुकट गेली, त्या दुर्भागी लोकांना मात्र खूप दुःख होते. अशा प्रकारे हे गुण इतर गुणांच्या संयोगामुळे विपरीत परिणाम घडवतात. माझ्या मुला, मी याची आणखी काही लक्षणे सांगतो, ती ऐक. सत्वगुण हा लघु, निर्मळ, ज्ञानदायक आहे. तसेच जेव्हा डोळे, कान व इंद्रियांची सूक्ष्मता वाढते, तेव्हा चित्त निर्मळ होते आणि पुढे होणाऱ्या गोष्टींचे ज्ञान होते. तेव्हा शरीरामध्ये सत्वगुणाची वृद्धी होत आहे असे समजावे. रजोगुण वाढला असता जांभया येणे, शरीरात जडपणा व तंद्री अशी लक्षणे दिसू लागतात. मग असा तो माणूस वादविवाद करण्यासाठी निमित्त शोधित राहतो. कोणत्याही कारणाने गावोगावी फिरत राहतो.
चित्त अत्यंत चंचल असते, नित्यवाद घालीत राहतो. तमोगुण जेव्हा प्रबळ होतो तेव्हा सर्व इंद्रियांना जडत्व येते. मन किंकर्तव्य मूढ असे होते. धड झोप सुद्धा त्याला येत नाही. नारदा, या प्रकारच्या खुणांवरून तू गुण ओळख. नारदाने पुन्हा विचारले, पितामह, आपण मला जी लक्षणे सांगितली ती समजली, परंतु मला हे समजत नाही की परस्पर विरोधी स्वभावाचे हे गुण एकत्र येऊन एखादी घटना कशी घडवितात. हे एकमेकांचे शत्रू एकत्र येऊन कार्य कसे करतात. कारण शत्रू कधी एकत्र झाले आहेत असे होत नाही. ही मोठी नवलाची गोष्ट वाटते. तेव्हा मला हे नीटपणे समजावून द्या. ब्रह्मदेवाने उत्तर दिले, पुत्रा, मी आता जे सांगणार आहे ते ध्यानपूर्वक ऐक. तुला मी दिव्याच्या उदाहरणाने हा विषय स्पष्ट करून सांगतो. तेल, वात आणि ज्योत ही तिन्ही ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी त्याला दिवा असे नाव मिळते आणि त्याच्यामुळे वस्तू दिसतात. आता परस्पर विरुद्ध स्वभावाच्या 3 वस्तू म्हणजे तेल, वात आणि अग्नी ही जेव्हा एकत्र होतात तेव्हा एखादी वस्तू दाखविण्याचे कार्य करतातच की. नारद म्हणाले, हे सत्यवती पुत्र व्यासा, हे गुण प्रकृतीतून उत्पन्न होतात आणि सृष्टीच्या उत्पत्तीला कारण तेच आहेत. ही गोष्ट मी पूर्वीही ऐकली होती. व्यास जन्मेजयाला म्हणाले, अशा प्रकारे मला नारदांनी गुणांची लक्षणे व त्यांची कामे सविस्तरपणे कथन केली. तात्पर्य असे की जिने हे विश्वब्रह्मांड निर्माण केले त्याच परमाशक्तीची आराधना केली पाहिजे. ती नेहमी कार्यानुरूप सगुण व निर्गुण होते. जो पूर्ण पुरुष परमात्मा आहे तो अकर्ता, निरीह व अविकारी आहे. हा सत आणि असत असा प्रपंच ती महामायाच उभारीत असते. विष्णू, रुद्र, सूर्य, चंद्र, अश्विनी कुमार, 8 वसू, कुबेर, अग्नी, वरुण, वायुदेव, त्वष्टा, पुषा, कार्तिकेय, गणेश हे सर्वजण शक्तियुक्त असतात तेव्हाच आपापली कामे करू शकतात. हे मुनीश्वरांनो, जर त्यांची शक्तीच निघून गेली तर त्यांना श्वासोच्छ्वासही करता येणार नाही. मग चलनवलन करण्याची गोष्ट तर दूरच. तेव्हा तीच परमेश्वरी या जगाच्या मागची कारण आहे. हे जन्मेजया, यासाठी तू यज्ञ करून तिचीच आराधना कर. दृढ भक्तिपूर्वक तिची शास्त्रोक्त विधीने पूजा कर. महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती ही तिचीच रूपे आहेत. तीच भूतमात्रांची स्वामिनी आणि सर्व कारणांची मूळ कारणरूपा आहे. ती शांत, सर्व मनोकामना पुरविणारी, आनंदाने सेवा करण्यास योग्य व दयाळू आहे. तिचे नाव घेताच ती मागितलेले फळ देते. यापूर्वी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी तिचीच सेवा केलेली आहे. आत्मविजयी, मोक्षार्थी व योगी तिलाच भजतात. चुकून माकून नकळत जरी अस्पष्ट असे तिचे नाव मुखात आले तरी त्याचे मनोरथ पूर्ण होतात. कोणे एकेकाळी कुणा एकाच्या तोंडून वाघाला पाहून भ्याल्यामुळे ए ए असा उच्चार झाला. खरा भगवतीच्या मंत्राचा उच्चार ए असा अनुस्वारयुक्त आहे, परंतु त्या तशा उच्चारानेही देवीने प्रसन्न होऊन त्याची इच्छा पूर्ण केली. याविषयी एका सत्यव्रत अशा मुनीचे उदाहरण मला प्रत्यक्ष माहीत आहे. विद्वानांच्या सभेमध्ये त्याचे उदाहरण नेहमी ज्ञानी लोक सांगत असतात. मला ती संपूर्ण घटना माहीत आहे. सत्यव्रत या नावाचा कोणी एक निरक्षर ब्राह्मण होता. त्याने एकदा डुकराच्या तोंडून ए ए असा अनुस्वार विरहित आवाज ऐकला आणि स्वतः तेच अक्षर वारंवार उच्चारू लागला. त्याच्या त्या तशा उच्चाराने देवी प्रसन्न झाली. मग दयाळू होऊन तिने त्याला कवींमध्ये श्रेष्ठ असा केला. अध्याय 10. उद्धत नावाच्या मूर्ख ब्राह्मणपुत्राची जन्मकहाणी. जन्मेजयाला फार उत्कंठा वाटल्यामुळे त्याने उद्धताच्या सर्व वृत्तांत ऐकावयाची इच्छा व्यक्त केली.
त्याने विचारले की तो सत्यव्रत कोण होता, त्याचा जन्म कुठे झाला, तो होता तरी कसा, ती सर्व हकीकत मला सांगा. त्याने जो शब्द ऐकला तो कसा व कधी ऐकला व त्याचा उच्चार कसा केला, त्याला नंतर सिद्धी कशी काय प्राप्त झाली, ती सर्वांतर्यामी भवानी त्याच्यावर प्रसन्न कशी झाली, मला ती सर्व गोष्ट खुलासेवार सांगा. सूत म्हणाला. जन्मेजयाचा तो प्रश्न ऐकून व्यासांनी सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, ऐक राजा, ती पुराण काळातील घटना आहे. मी ती मुनींच्या समाजात ऐकलेली आहे. एकदा मी तीर्थयात्रेसाठी निघालो. फिरता फिरता पवित्र अशा नैमिषारण्यात पोहोचलो. तिथल्या ऋषीमुनींना वंदन केले आणि त्या आश्रमात राहिलो. तिथे जीवनमुक्त असे पुष्कळ ऋषी राहतात. तिथे एकदा शास्त्रचर्चा चालू होती. त्यावेळी एकाकी जमदग्नी मुनींनी प्रश्न विचारला. हे भाग्यवान ऋषी लोक हो, माझ्या मनात बरेच दिवसांपासून एक शंका आहे. तुमच्या या सभेमध्ये त्या शंकेचे निरसन होईल असे मला वाटते. म्हणून मी विचारतो. ब्रह्मदेव, विष्णू, रुद्र, इंद्र, वरुण, अग्नी, कुबेर, वायू, त्वष्टा, स्वामी कार्तिक, गणपती, सूर्य, अश्विनी कुमार, पूषा, सूर्य, चंद्रमा, नवग्रह यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण? कुणाची पूजा केली असता मनोरथ पूर्ण होतील? निरंतर सुखाने सेवा कुणाची करावी आणि लवकरात लवकर कोण प्रसन्न होऊन वर देईल? हे तपस्वी हो, आपण या माझ्या शंकेचे निश्चित असे समाधान करा. एवढे बोलून जमदग्नी सर्वांकडे पाहत राहिले. तेव्हा त्या ऋषींच्या समुदायात लोमश या नावाचे एक तपस्वी होते. ते सांगू लागले, अहो जमदग्नी मुनी, आपण जो प्रश्न विचारला आहे त्याचे उत्तर मी सांगतो, ऐकावे. कल्याणाची इच्छा असणाऱ्या सर्वांना शक्तीची उपासना करणे हेच प्रशस्त आहे. ती पराशक्ती सर्वांच्याही पूर्वीपासून आहे, सर्वांना व्यापून आहे, कल्याणकारी आणि अखंड आहे. तीच ब्रह्मदेवासहित सर्व देवांना जन्म देते, महात्म्यांना जन्म देते आणि या संसाररूप वृक्षाचे मूळ तीच आदी प्रकृती आहे. केवळ आठवण काढून हाक मारली तरी ती मागितलेले सर्व काही पुरवते. तिचे चित्त दयाद्र असून वर देण्यास अधीर असते. म्हणून नेहमी तिचीच सेवा करणे उत्तम आहे. मी या विषयासंदर्भात एक खरी गोष्ट सांगतो, ती ऐकावी. फक्त तिच्या नावातल्या एकाच अक्षराचा उच्चार केल्यामुळे एका ब्राह्मणाला सिद्धी मिळाली होती. भारतखंडात कोसल नावाचा एक प्रांत आहे. तिथे देवदत्त या नावाचा कुणी एक ब्राह्मण होता. त्याला संतान झाले नाही. तेव्हा पुत्र व्हावा या इच्छेने विधीपूर्वक यज्ञ करावा असे त्याने योजले. त्यानुसार तमसा नदीच्या तीरावर एक मंडप उभारला. तिथे त्याने हवनकुंडाची स्थापना केली. सुहोत्राला ब्रह्मा, याज्ञवल्क्याला अर्धवायू, बृहस्पतीला होता, पैलमुनीला स्तोता, गोविल ऋषीला उद्गाता आणि इतर ऋषींना यथायोग्य पदावर नियुक्त केले. गोविल मुनीने जेव्हा स्वरयुक्त रथंतर साममंत्रांचे गायन आरंभिले तेव्हा असे झाले की वारंवार श्वास घ्यावा लागल्यामुळे स्वरभंग होऊ लागला. त्यामुळे देवदत्ताला राग आला. तो गोविलाला बोलला, हे मुनींमधील मुख्य गोविला, स्वरभंग करणारा तू मूर्ख आहेस. अरे, मी पुत्रप्राप्तीसाठी हा होम करीत आहे आणि तू मंत्रोच्चार अशुद्ध का करतोस? सर्वांसमक्ष असा अपमान झाल्याकारणाने गोविलाचा संताप अनावर झाला आणि त्याने शापवाणी उच्चारली, तू मला मूर्ख म्हणतोस तर तुला होणारा मुलगा सुद्धा मूर्खच होईल. त्याला एक शब्दही बोलता येणार नाही. अरे, श्वासोच्छ्वास हा सर्वच प्राण्यांना अत्यावश्यक आहे. तेव्हा हे शहाण्या, यात मी जाणून बुजून काही चूक केलेली नाही असे ध्यानी घे. असा गोविलाचा शाप ऐकून देवदत्ताला मोठे दुःख झाले. तो तेव्हा हात जोडून बोलला, विप्रोत्तमा, माझ्या हातून अजाणता अपराध घडला, पण त्याची केवढी मोठी शिक्षा तू मला दिलीस. मुलगा नसल्यामुळे मी आधीच दुःखी आहे आणि आता तुझ्या शापाने तर ते दुःख अनेक पटींनी वाढले आहे. तुम्ही मुनीसुद्धा क्षमाशील असता. जाणते लोक म्हणतात की मूर्ख मुलगा असण्यापेक्षा निपुत्रिक असणे बरे आणि मूर्ख ब्राह्मण तर सर्वत्र निंदिला जातो.
तो जनावर अगर शूद्राप्रमाणे सर्वत्र वर्ज्य असतो. अरे विप्रराजा, अशा मूर्ख मुलाचे मी काय करू? वेद शून्य ब्राह्मण तर दानासाठी पात्र नसतोच, पण तो ज्या राज्यात राहतो तो फक्त शूद्रासारखा राजाला कर देत असतो. तो देवकार्यात किंवा पितृकार्यात काहीच उपयोगाचा नाही. त्याला कुणी या किंवा बसा असे सुद्धा म्हणत नाही. त्याला निर्वाहापुरते धान्य सुद्धा मिळत नाही. राजाने अशा ब्राह्मणाला शेतीच्या कामाला लावावे, त्याला श्राद्धासाठी सुद्धा बोलावू नये, त्याला कधी जास्त अन्न देऊ नये. जर दिले तर तो देणारा नरकात जातो. ज्याच्या राज्यामध्ये मूर्ख राहतात व मूर्ख ब्राह्मणांचा सन्मान केला जातो त्या राजाचा धिक्कार असो. अशा ठिकाणी राहू नये. मूर्ख व शहाणा यातला फरक जाणत्याने ओळखला पाहिजे. जिथे मूर्ख सन्मानित केले जातात तिथे पंडिताने राहता कामा नये. दुष्ट लोकांचे ऐश्वर हे दुर्जनांच्याच कामाला येते. कडुलिंबाला फळे येतात खरी, पण त्यांचा उपयोग फक्त कावळ्यांनाच होतो. वेदपाठक जे अन्न खाऊन वेदाध्ययन करतो त्यामुळे त्याचे पितर स्वर्गात सुखेनैव विहार करतात. हे गोभिला, मी तुझ्यापुढे अधिक काय बोलावे? अशा मूर्ख मुलापेक्षा मरणही फार बरे. तेव्हा मी तुझ्या पाया पडतो, माझ्यावर दया कर आणि मला उशाप दे. तू सर्व काही करण्यास समर्थ आहेस. एवढे सांगून तो डोळ्यातून आसवे ओघळत आहेत. असा देवदत्त दंडवत गोभिलाच्या पायांवर पडला. त्याला झोपलेला पश्चाताप झालेला पाहून गोभिलाला त्याची दया आली. सज्जनांचा क्रोध हा क्षणिक असतो. पाणी हे सदा थंडच असते. फक्त कधी कधी अग्नीच्या संपर्कात आले तर ते गरम होते हे खरे, पण अग्नी दूर झाला की काही क्षणात ते पुन्हा थंड होते. तसाच गोभिल प्रसन्न झाला आणि म्हणाला, देवदत्ता उठ. जरी तुझा पुत्र प्रथम मूर्ख निपजला तरी तो पुढे विद्वान होईल. हा उशाप ऐकून देवदत्ताला आनंद वाटला. मग यज्ञाची समाप्ती करून ब्राह्मणांना त्याने निरोप दिला. काही काळ लोटून गेल्यानंतर त्याच्या रोहिणी नावाच्या सुंदर बायकोला मुलगा झाला. गर्भाधानापासून सर्व संस्कार देवदत्ताने शास्त्रविधीनुसार केले. रोहिणी नक्षत्रावर त्याची बायको प्रसूत झाली व एक सुंदर असा पुत्र झाला. पुत्राचे मुख पाहिल्यानंतर त्या देवदत्ताने त्याचे बारसे करून उत्थत असे नाव ठेवले. मग 8व्या वर्षी सुमुहूर्तावर त्याची मुंज केली. पुढे त्याला गुरुपाशी वेदाध्ययन करण्यासाठी पाठवले, पण किती प्रयत्न केले तरी तो काहीच शिकू शकला नाही, कारण त्याला बोलता येत नसे. तो मख्खपणे नुसता पाहत राही. अशा प्रकारे तो 12 वर्षांचा झाला. त्याला साधी संध्या करणे कधी जमले नाही. त्याची अशी अवस्था पाहून त्याच्या आईवडिलांना पण वाईट वाटत असे. लोक नेहमी त्याची टिंगल उडवीत असत. त्याच्या आईवडिलांना पण नावं ठेवीत असत. अशा परिस्थितीला कंटाळल्यामुळे मग तो एक दिवस मुकाट्याने अरण्यात जाऊन राहिला. गंगेच्या काठी एका निर्मनुष्य जागी एक झोपडी बांधून तो राहू लागला. त्याने एक नियम मात्र असा केला की कधीही खोटे बोलायचे नाही.